श्री विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून श्री देवी सातेरी, शांतादुर्गा, केळबाय, राष्ट्रोळी, श्री माऊली महादेव तथा आदिदेवतांच्या चरणी नतमस्तक होऊन हनुमान जयंतीचं औचित्य साधून सम्राट क्लब लाठंबारचे सविनय सादर करीत आहे एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी सामाजिक नाटक चांदणे शेटिये. मुख्य सूत्रधार तुळशीदास बुगडे. कार्यकारी निर्माता अवधूत नाईक. लेखक मधुसूदन कारेलकर. दिग्दर्शक हेमंत नाईक. संगीत दिग्दर्शक सहाय्यक दिग्दर्शक संजय नाईक. वेशभूषा रविकांत शेट्ये. रंगभूषा शुभम खला. नेपथ्य गुरुप्रसाद रंगमंच कासारपा. पार्श्वसंगीत आणि प्रकाश योजना निलेश नाईक. ध्वनी संकलन मंगलमूर्ती साऊंड सिस्टीम दोडामार्ग. या नाट्यपुष्पातील गुंफित कलाकार आणि भूमिका दीनानाथ लाड, प्रताप उगवेकर, कमिशनर सदानंद मोहिते, महेश गावस, नितीन कीर्ती वांगणकर, भिकोबा अरुण नाईक, दयाराम प्रसाद पालियेकर, LIC एजंट दिगंबर औदुंबर शाळीग्राम प्रमोद परब, भगवंतराव मुकुंद रामगावकर, मनोरमा सौ सोनिया शेट्ये, रेखा प्राप्ती गांजेकर, प्रमीर उपमा उदय वांगणकर, प्रिया सौ रिदिमा पळ. पुनश्च श्री विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून श्री देवी सातेरी, केळबाय, राष्ट्रोळी, माऊली महादेव तथा आदिदेवतांच्या चरणी नतमस्तक होऊन रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून आणि रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून सम्राट क्लब लाठंबारचे सविनय सादर करीत आहे एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी सामाजिक नाटक चांदणे शिंपी तजा. चांदणे शिंपी तजा. धन्यवाद. अडाणी माणसानं काही केलं की तो वेडेपणा. आणि त्या दिवशी गेलो होतो पमाताई बरोबर एका समारंभाला, तर कितीतरी लोक काय काय वाजत होते आणि एक माणूस असे असे काहीतरी हातवारे करीत होता आणि लोक त्याला टाळ्या वाजवत होते. भिकोबा तो म्युझिक डायरेक्टर होता, तो ऑर्केस्ट्रा कंडक्ट करीत होता. पण आपल्याला ते नाही आवडलं. अहो कसरा बोलतात. त्यापेक्षा तुम्ही ही बाजाची पेटी वाजवता, ती गोड लागते कानाला. तिला बाजाची पेटी नाही म्हणत, पियानो म्हणतात. हा बाई साहेब, तुम्ही किती वर्ष हे सांगता, पण आपल्याला जमलं नाही म्हणायला इतक्या वर्ष. खूप वर्ष झाली नाही हा पियानो आणून. हो, ह्या बंगल्याच्या घर प्रवेशाच्या दिवशी साहेबांनी आणला होता तुमच्यासाठी. नाव विसरलो, पण हे मात्र नाही विसरलो. भैया, आई, बाबाने तुझ्यासाठी आणला हा पियानो. त्यावेळी बाई साहेब काय सुंदर वाजवायची ही पेटी. खरं आई? पण त्यावेळी तुझा जन्म नव्हता झाला. तुझ्या जन्मानंतर सोडलं मी पियानो वाजवणं. मुलांच्या रामरांगण्यात वेळ कुठे मिळत होता. हे हे काहीतरी बाई बोलला तुमचं. ओ पमाताई नव्हत्या, पण नितीन साहेब होते, रेखाताई होत्या. आणि रोज रात्री साहेब घरी आले की सांगायचे तुम्हाला ही पेटी वाजवायला. आणि तुम्ही पेटी वाजवू लागला की वेड्यागत ऐकतच बसायचे. ते सूर आता हरवले भिकोबा. बरं जातो, चहाचं बघ जा. रेखाने नितीन येतीलच आता कॉलेज. बरं साहेब, बाई साहेब. आई, तुला इतकं छान येतो पियानो वाजवायला, मग मला नाही शिकवणारस कधी? मी आपली अशीच शिकले. ऐकव ना ते गाणं मला, तू बाबांना ऐकवायचीस ते सूर आता कसं उमटतील वेळे. आता सूर उमटलेच तरी ते अंगही गीताचे उमटतील.
पट्ट्या त्याच आहेत, सूरही तेच आहे, पण मनातलं गीत रुसलं की बोटातली जादू सरते. ते गाणं माझ्या आवडीचं आहे. ते सूर ऐकले की मी विसरून जातो सारा शोध, विसरून जातो मी बाप आहे दोन मुलाचं. गॅदरिंग मध्ये पियानोवर वाजवलेलं ते गाणं ऐकून आलो की सारे क्षण सजू करतात हे सूर. ते गाणं आई हं? अगं मी विसरूनच गेले. उद्या तुझा रिझल्ट आहे SSC चा. भिकोबाला सांगायला हवं पहाटेच पेढे आणून ठेवायला. आई तू सांगशील बाबांना कशाबद्दल? SSC नंतर माझं नाव संगीत अकादमी मध्ये घालायला? मी सांगून पाहते, पण त्याने तुझ्या बाबतीत कोणता निर्णय घेतला हे त्यांनाच ठाऊक. बरोबर आहे. सर्व काही बाबाच ठरवणार. कुणी काय व्हायचं, कुणी काय करायचं, प्रति परमेश्वरच ते. नितीन, हे घर आहे की तुरुंग? आम्हाला काही स्वतःची मतं नाहीत, भावना नाहीत, आवडीनिवडी नाहीत. आम्ही जणू विकत घेतलेले गुलाम. यांनी जन्म दिला त्याच्या मोबदल्यात. आज बाहेर कोणाबरोबर तरी भांडण झालेलं दिसतंय. भांडण घरातलंच आहे. जन्माला घातल्याबद्दलचं. बाप म्हणे बाप. नितीन, जी गोष्ट कोणाच्या तोंडावर बोलू शकत नाही ना, ती अशी पाठीमागे बोलू नये रे. वेळ आली की तोंडावरही बोले. तुला ठाऊक आहे रेखा, मला इंजिनियर व्हायचं होतं, पण बाबांनी ठरवलं की मी वकील व्हावं आणि घातलं माझं नाव लॉ कॉलेजमध्ये. हा कुठला लॉ? मार्शल लॉ. तू हसून साजरा करतायच रेखा, पण मी तुझी व्यथाही जाणतो. किती सुंदर चित्र काढायचीस तू शाळेत असताना. मोठेपणी तुला मोठी चित्रकर्ती व्हायचं होतं, पण बाबांनी तुझ्या हाताचा पुतळा काढला आणि तिला तुझ्या हाती हा स्टेथोस्कोप. आता तुझी इच्छा असो वा नसो, तुला डॉक्टर व्हायलाच हवं. नितीन, मनातली प्रत्येक गोष्ट हातात येतेच असं नाही, पण जे हातात आलं ते मातीत न घालवता त्याचं सोनं करता आलं ना तर करावं. तुझ्या माझ्याकरता नाही बोललो मी रेखा. आमचं काय, आमचं भवितव्य आता ठरलंय. मी आयुष्यभर प्लीज युअर ऑनर म्हणायचं आणि तू आयुष्यभर मनुष्य देहाची चिरफाड करायची. मी बोललो की आपल्या प्रवीणसाठी, तिच्या भवितव्यासाठी तिला स्वतःला संगीत कलेला वापरून घ्यायचं. पण मला खात्री आहे की बाबा तिच्या अंगातील कलागुणांचा नक्की खून करतील. स्वतःच्या हट्टासाठी, लहरीसाठी. का तर ते पैसे कमावतात. आमचे वडील आहेत, आम्हाला 2 वेळेचं जेवायला घालतात आणि आमच्या शिक्षणाचा खर्च करतात. कधी कधी वाटतं की या वैभवशाली घराण्यात जन्माला यायच्याऐवजी जर एका साध्या मजुराच्या घरी जन्माला आलो असतो तर जास्त सुखी झालो असतो. स्वतःचं जीवन तरी जगलो असतो. नितीन, काय म्हणावं बाई या पोराला? त्याचं काय चुकलं आई? सांग ना, त्याचं काय चुकलं? काही जणांना मनातलं उघड बोलता येत नाही, काही जणांना येतं. नितीन, आज जे मनातलं उघड बोलला ना, ते मनोमनी बोलत असते मी स्वतःशी. तू सुद्धा अशीच बोलत असशील ना? रेखा, आई, पोऱ्याच्या डोळ्यांना ना झापडं बांधतात. त्यानं मालकानं दिलेला हाकून मार्गानं धावावं म्हणून. माझी आणि त्या नितीनची तीच गत झाली आहे. निदान आपल्या प्रवीणची तरी ती गत होऊ देऊ नकोस. तिला तरी तिचं आयुष्य जगू द्यायला सांग बाबांना. रेखा, प्रवीण, तू नको काळजी करूस. मी सांगेन तुझ्या बाबांना. तू नको सांगूस. बाबा रागवतील तुझ्यावर. मी सांगायला लावलं म्हणून माझ्यावर. मला भीती वाटते बाबांच्या रागाची. अगं वेडे, तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यांचं. तुझ्यावर नाही रागवायचे ते. आई, तुला आठवतं मी आजारी पडले होते प्रिलिमच्या आदल्या दिवशी. अंगात खूप ताप भरला होता. बाबांना हे कळताच किती रागवले. माझ्या अंगाला हात लावून माझा ताप सुद्धा नाही पाहिला. आई उलट म्हणाले, परीक्षा चुकवायची म्हणून कार्टीने तापाचं सोंग आणलंय, मरू दे कार्टीला. ते सांजेच्या वेळी असं अभद्र नाही बोलायचं. आई, तसेच ताप असताना मी प्रिलिमला बसले. मी फॉर्म मिळवला बाबांच्या भीतीने. मी उद्या पासही होशील. मग बघ बाबा तुझं किती कौतुक करतील ते. खरंच तुला असं वाटतं?
बघते फोन. हॅलो. हो हो, भिकोबा आणून सोडील तिला तुमच्या घरी वेळेवर. हो हो. अगं तुझ्या मैत्रिणीचा फोन आहे. तुम्हाला संगीत सभेला जायचंय ना? हो पण बाबा. मी सांगेन त्याला. बरं चल लवकर, मी तुझी तयारी करून देते. चल. हॅलो. कोण? प्रिया. कोण प्रिया? हॅलो मिलिंद, कोण मिलिंद? अय्या मिली, ए माझा फोन ठेव. हॅलो मिस प्रिया, रॉंग नंबर हा. अगं तो माझा फोन आहे. काय रे नितीन? हॅलो. हॅलो हॅलो, हा प्रिया. हो हो, मी नितीन बोलतोय. अगं आता फोन घेतला होता तर आमच्या धानरट बहिणीनं रेखा ना. आमचे ना बंधुरा तसेच कुणाचाही फोन ना आपला समजून घेतात. हो हो, पण मला देता नाही आलं. फार वाट पाहिलीस का? तुझ्याबद्दल नाही रे, मगासपासून 3 रॉंग नंबर लागले मिलिंदला. जाऊ दे रे, पब्लिक फोन मधून फोन केला ना की असंच होतं. असं नाही होणार, असं परत खरंच नाही होणार. उद्या नक्की येतो संध्याकाळी. ए संध्याकाळी नाही जमायचं रे, आपण ना दुपारचा शो पाहू, समर ऑफ द 42. कारण आमचे डीन सुद्धा म्हणाले की प्रत्येक मुला मुलीनं पाहावं असं चित्रपट आहे. काही अर्थ नाही. उगीच वेळेचा आणि पैशाचा अपव्यय आहे. कॉलेजची ट्रिप म्हटली की महिनाभराचं रेशन सुटतं या प्रोफेसरांचं, आणखी काही नाही. हो हो, बरोबर बरोबर. सदा काका. सदा काका साध्या ड्रेसात असताना, या ड्रेसात असताना मी एक पोलीस. कमिशनर ऑफ पोलीस मिस्टर सदानंद मोहिते सर. करेक्ट. पण मी इथं आलो त्यावेळी दोन्ही आरोपींचा कसला गट चालला होता. गट कसला काका? मी आपली मैत्रिणीशी बोलत होते. शब्दांची थोडी अपराधता होती. रेखा बोलत होती आपल्या मित्राशी आणि नितीन बोलत होता मैत्रिणीशी. आरोपीकडून कबुली जबाब काढून घेण्याचा जन्म गेला आमचा. तेव्हा खरं खरं बोलायचं, पोलिसांसमोर खोटं बोलायचं नाही. बरं, नाव काय तुमच्या मित्र मैत्रिणीचं? काका तिचं नाव प्रिया. नाव चांगलं आहे, पण नावासारखीच आहे ना ती. हो का? आरोपी नंबर 2 तुमचा जबाब. मिलिंद. नाव तुला उघड आहे, पण पोरगा कसा आहे? हे काय सदा काका? नाही म्हणजे नुसतं प्रेमच करतो की काम धंदा उद्योग वगैरे काही करतो? काका डॉक्टर आहेत ते, आम्हाला प्रॅक्टिकल शिकवायला येतात. प्रॅक्टिकल का? हो हो हो, छान छान छान. बरं, आरोपी नंबर 2 तुझी प्रिया काय करते? आर्ट कॉलेजला असते ती, फायनल इयरला. म्हणजे कला आणि कायदा चांगला विरोधाभास आहे, पण गुन्हा फार वाईट. कसला गुन्हा काका? प्रेम करण्याचा. आणि हा गुन्हा शाबित झाला तर याला शिक्षा एकच, जन्मठेप. हा तुमचा बिन साखरेचा चहा. अरे न सांगता चहा घेऊन आलास? हा आवाज ऐकलाय मी तुमचा. अरे कमावलेला आवाज आहे हा. हो, मोठे मोठे गुंड या आवाजाला खबरतात. गवई आणि पोलीस याला आवाज कमवावाच लागतो. बरोबर. भाऊजी, आज बरेच दिवसांनी वाट चुकलात. पहिली आमचं कामच तसं. सूर्याला सुद्धा 12 तासाची ड्युटी असते, पण आमची ड्युटी 24 तासाची. रात्री अपरात्री केव्हाही गुन्ह्याचा तपास करायला जावं लागतं. बरं झालं बाई, तुम्ही लग्न नाहीच केलं ते. पहिली लग्न केलं असतं तरी लाईनच पकडली नसती. पण ते जाऊ दे, आमची बशी कुठे आहे? उद्या रिझल्ट आहे तिचा. भाऊजी, तुमच्या ओळखीने रिझल्ट आधी नाही का कळायचा? गलत बात. वहिनी माणसानं नेहमी कायदेशीर असावं. आणि बघा वहिनी, उद्या काय घडणार ते आज जाणून घेण्यास काहीच अर्थ नाही. त्यातून आमची बशी पास होणार याची खात्री आहे आम्हाला. काय ग बशी? ही आपली उगाच नर्वस झाली आहे सकाळपासून. होय ग. अगं तू पास होणार. उद्या सकाळी मी पेढे घेऊन येणार. आणि पोलीस कमिशनरच्या लाडक्या बशीला तपास करायची हिंमत आहे काय सची बोर्डाची? काका, प्रवीण आता लहान आहे का तिला बछडी म्हणायला? उद्या ती मोठी झाली,
लग्न होऊन सासरी केली, मुलांची आई झाली, तरी देखील मी तिला बशनीच म्हणणार. माझा अधिकारच आहे तो. काय वहिनी? भाऊजी, या दोघांना काय कल्पना तुमचं तुमच्या बछडीवर किती प्रेम आहे ते. रेखा, नितीन, प्रवीण लहान असताना मी खूप आजारी पडले होते. हॉस्पिटलमध्ये ठेवले होते मला. यांना आपल्या कामापुढे वेळ कुठे मिळत होता. पण भाऊजींनी प्रवीणला आपल्या घरी नेलं आणि तिचं सारं केलं प्रत्यक्ष आई होऊन 1 वर्षभर. आपल्या निष्पर्ण आयुष्यात तेवढाच काहीतरी बळीला. हो, कितीही वेळा आमचे कपडे खराब केल्या बशीने त्याचा काही नियम नाही. मोठमोठे गुंड मला घाबरायचे, पण ही बशी मला हुकूम सोडायची. पोलीस ऑफिसरचा नुसता सकाराम करून ठेवला होता हिनं. बरं बशी, आता पास झाल्यानंतर पुढं काय? तिला जायचे संगीत अकॅडमीत शिक्षण घ्यायला. आता तुम्ही तुमच्या मित्रांना सांगितलं तर. इमानातला ना नुसतं सांगणार नाही तर करायला भाग पाडी, आणि नाही ऐकला तर तडीपार करीन तुमच्या नवऱ्याला. आमचे मित्र इतक्यात येईल असं वाटत नाही मला. बरं, मला निघायला हवं. संध्याकाळी मिटिंग आहे पोलीस स्टेशनला. हा, पण तुमच्या नवऱ्याला सांगा उद्या सकाळी तो पेढे खाला. त्यावेळी भेटला तर ठीक, नाही तर सस्पेंड करीन नावं. अरे आमचे काका म्हणजे ना एक अजब व्यक्ती आहेत. पोलिसांचे वाटतच नाही. अरे नितीन, ते फक्त आपल्या घरी, पण बाहेर नुसतं त्यांचं नाव जरी ऐकलं ना तर लोक थरथर कापतात. बरोबर. या घरावर विलक्षण प्रेम त्यांचं. आमच्या लग्नाआधीपासूनची ओळख त्यांची आमची. पण तेव्हा ते पोलिसांना होते. काय म्हणतात ते, विमान चालवायला शिकत होते. तेव्हा हा बंगलाही नव्हता. सिंगल खोली होती गोरेगावकरांच्या चाळी. खरंच आहे. तिथे असतानाच तर बाईसाहेब भेटायला यायचे साहेबाला. म्हणजे आई, तुझा प्रेम विवाह झालाय बाबांशी. खरं वाटत नाही हल्लीच्या तुमच्या दोघांच्या वागण्यावरून. लोणच्यातल्या आंब्याला झाडावरच्या कैरीची आंबट गोड चव कशी आहे? पटलं बाईसाहेब. पण बाईसाहेब, त्यावेळी सदानंद साहेबांचं पण लग्न ठरलं होतं. एकाच वेळी दोन्ही लग्न करण्याचं ठरलं होतं. आपण खूप ठरवतो रे, पण भाऊजींच्या नशिबी जन्मभर एकटंच राहणं होतं. त्याला कोण काय करणार? तुम्हाला सांगतो नितीन साहेब, त्यावेळी आमच्या साहेबांचा काय स्वभाव होता, अगदी गोड. आणि बाईसाहेब भेटायला आल्या की मग विचारूच नका. छट काहीतरी. आता काहीतरी. हो, तुम्ही साहेबांना भेटायला आल्या की साहेब मला सुट्टी द्यायचे आणि मग पैसे द्यायचे सिनेमा बघून घ्यायला. आठवत साहेब आले. बंगल्याच्या दारावर पाठी कोणाच्या नावाची आहे? साहेब, तुमच्याच नावाची. म्हणून फाटकाचं दार मीच उघडायचं. बुरका उडे येऊ दे त्याला. तो हॉस्पिटलात गेलाय. त्याच्या मुलाला अपघात झाला म्हणून. मुंबईत रोज शेकडो अपघात होत असतात. मला एक सांगा, त्याला जायची परवानगी कोणी दिली होती? मी. ठीक आहे, उद्यापासून तुम्हीच फाटकाचं दार उघडीचा. कुणी आलं होतं? हो, सदानंद साहेब आले होते. मग या आल्याबरोबर सांगायला काय झालं होतं? चहा घेणार की एकदम जेवणार? हे बघा, रोज तोच प्रश्न विचारू नका. तुम्हा लोकांची जेवायची वेळ झाली की जेवून घ्या. विठोबा वाढेल मला जेव्हा असं वाटलं म्हणजे. हॅलो, हा दीनानाथ हियर. नो, याचा अर्थ मराठीत नाही. ऑफिसची कामं ऑफिसात करतो मी. अँड यू नो, दिस इज नॉट माय ऑफिस. गुड नाईट. बाय द वे, मगाशी माझे दोन्ही फोन एंगेज मिळत होते बराच वेळ. मला ठाऊक नाही. तुम्हाला काहीच ठाऊक नसतं. एका फोनवर मी बोलत होतो आणि दुसऱ्यावर रेखा. हे बघा, तुमच्या मित्र मैत्रिणींचा वेळ जात नाही म्हणून फोन करण्यासाठी फोन घेतलेले नाहीयेत मी. ठीक आहे, तर उद्यापासून पब्लिक फोन्स वरून करू. ही अक्कल आधीच सुचायला हवी होती. नाव गेट इन युअर रिस्पेक्टिव्ह रूम्स अँड स्टडी बोथ ऑफ यू. आय मीन इट. उद्या रिझल्ट आहे तुझा. हो. नापास झालीस तर काही करणार नाही. या अगोदर आमच्या घराण्यात कुणीच नापास झालेलं नाहीये. हा, फक्त माझा धाकटा भाऊ नापास झाला होता, पण तो घरी पुन्हा आला नाही. तो जिवंत आहे की मेला हे मला ठाऊक नाही. कळलं? हो.
मला वाटतं निलिमा चाली गाडी घेऊन प्रमेशची वाट पाहून कुठे जायला? म्युझिकल कॉन्सर्टला मैत्रिणी बरोबर. हे दु- जाऊ देत ना. हे दुपारी मला ऑफिसात फोन करून विचारायला हवं होतं. मला वाटलं की तुम्हाला काय वाटतं याचा या घरात संबंध नाही. मला जे वाटतं तेच या घरात घडतं. विकोबा, 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 बाहेर गाडी जी कोणी प्रमिलची मैत्रीण आली तिला सांग प्रमिल येणार नाही म्हणून. कळलं? ताई आज इतक्या लवकर उठला? हा बरोबर, रिझल्ट आज तुझा. पेपर नंतर आणलास. अगं मी सकाळी 5ला बाहेर पडलो, पाहतो तो पेपरवाल्यासमोरही रांगत आणि पेढेवाल्यासमोरही रांगत. विचार केला, आधी पेढे की आधी पेपर, पेपर की पेढे. शेवटी पेढेच घेऊन आलो. आधी पेपर आणायचा. अगं आता पेपरवाला टाकीलच की पेपर, पण पेढे कोठून आणायचे? पास होणार. तुला सांगतो, नितीन साहेबांच्या लेखाताईच्या वेळी आदल्या रात्री जाणून ठेवले होते. आणलेच पेढे? हे काय बाई साहेब, जा नेऊन आत ठेव. हे बघ आणले. हो जा. आताच पूजा संपली. बरं. काय ग प्रवीण, आज रिझल्ट म्हणून लवकर उठलीस की रात्रभर झोपलीच नाही? अगं वेडे, एवढे काय घबरायचं? आतापर्यंत परीक्षेत पहिल्या नंबरने पास झालीस. बरं तू पैसा, मी देवाला पेढे दाखवून येते. प्रवीण, अगं एवढी काय ते जास्ती घेतलीस रिझल्टची? अगं म्हटलं मी आणि नितीन पण बसलो होतो SSC ला. तुला माहिती आहे अगं, रिझल्ट दिवशी ना आम्हाला आईनं उठवलं, तेही पेपरात नंबर पाहिल्यानंतर. खूपच कॉलेज लोकांचं काय बाई. काय बघू बघू तोंड पाहू आमच्या बाबाताईचं. अगं उगीच कशाला घाबरायचं? तू बाबांना घाबरली आहेस हो ना, कशाला घाबरायचं त्यांना? तू ऐकलं नाहीस बाबा काय म्हणाले ते? काय म्हणाले? म्हणाले आजपर्यंत आमच्या घरात कुणीच नापास झाला नाही. एक भाऊ नापास झाला पण तो पुन्हा कधी घरी आला नाही. ताई त्याचा जीव दिला असेल का गं? प्रवीण, अगं उगीच कशाला डोक्यात काहीतरीच काय घेऊन बसतेस? वेडे, आपल्या रिझल्टच्या निकालापेक्षा ना आपलं आयुष्य लाख मोलाचं आहे. तू जा, तू खोलीत जाऊन पड पाहू. मी आधी तुझा पेपर आणते, तुझाच नंबर बघते आणि नंतरच तुला उठवते. तू जा. पेपर
भिकोबा पेपर आला की नाही? भिकोबा पेपर आला की नाही बघ. प्रवीण, ए प्रवीण, कुठे गेली ती? प्रवीण, ए प्रवीण, प्रवीण, अगं पेपर आला की नाही? गेली कुठे? रेखा, नितीन, काय झालं ग आई? काय सांगू, आपले प्रवीण नापास झाले. काय? हो. पाहू पेपर पाहू. आई, अजून तिला हे कळलं तर नाही ना? कळलंच ना. मगाशी मी बाहेर आले तेव्हा ती हॉलमध्येच होती, पेपरची वाट पाहत होती. मी देवाला पेढे घेऊन येते, तो प्रवीण इथं नाही आणि पेपर इथं पडलेला. मग ती तिच्या खोलीत असेल. नाही, मी पाहून आले तिच्या खोलीत. मग ती नक्की रेखाच्या खोलीत असेल. हा, मी पाहून येतो. आई, हा? रेखा नाही आणि प्रमेयही नाही. म्हणजे आई, तू उगीच काळजी करतेस. रेखा तिला नक्की कुठेतरी बाहेर समजावून सांगायला घेऊन गेली असणार. मग तर देवच पावलं. नाहीतर प्रवीण नापास झाल्याचं तर यांना कळलं तर पोरीची काही खबर नव्हती. हे का, तू एकटीच आलीस आणि प्रवीण कुठे आहे? अगं मी एकटीच गेली होती पेपर आणायला. म्हणजे प्रवीण तुझ्या बरोबर नव्हती? अरे नव्हती. मग गेली कुठे? मला तर वेळ लागायचं पाळी आली आहे. आई, अगं ती बाबांच्या भीतीने कुठेतरी आपल्या मैत्रिणीकडे नक्की जाऊन बसलेली असणार. मग मला असं चमत्कारिक का वाटू लागलं? अगं आई, तू आधी शांत हो बघू. बस इथे बस. इथे बस. अगं वैरी न चिंती ते मन चिंती. तू आधी इकडे बस. मी आणि नितीन तिच्या प्रत्येक मैत्रिणींकडे जाऊन हो. जाऊन येतो. नितीन चल. भिकोबा भिकोबा पेपर आला की नाही? चहा आणू साहेब? चहा मग आधी पेपर आला का बघ. पेपर ऐकू आलं की नाही मी काय सांगितलं ते? पेपर भाई साहेबांकडे आहे. भिकोबा जा तू आपल्या कामाला.
बरं साहेब. तो पेपर या पेपरात रिझल्ट आलेला नाही. रिझल्ट की प्रवीणचा धंदा. तो पेपर एकूण नापास झाले. माझं नाक कापलं कोर्टीनं. खरंच कुठाय ती? मनापासून अभ्यास केला होता तिने. रात्रभर जागत होती. ताप असतानाही प्रिलिमला बसली पोर. मी विचारलंय प्रवीण कुठाय? ती सकाळीच बाहेर गेली तुमच्या भीतीनं. ती गेली की तुम्हीच पाठवली तिला? मी कशाला पाठवू? उलट मीच रेखा आणि नितीनला तिला शोधून आणायला पाठवलंय. ठीक आहे, ती खरी परत आली की मला सांगा. पण तुम्ही तिला काही बोलू नका हो. फार हळवी आहे पोर. हलवी माणसं जगात जगायला लायक नसतात. असं कसं म्हणता तुम्ही? अशा वेळी खरं म्हणजे तुमच्या सांत्वनाची गरज आहे तिला. ते डिपार्टमेंट तुमचं आहे. तुमच्या लाडामुळेच हे झालंय. बाहेर तोंड दाखवायला जागा ठेवली नाही पोरटीनं. जगात कोणाच्या मुली नापास होत नाही वाटतं. होत असतील, पण मी माझ्या मुलीविषयी बोलतो. माझी मुलगी आहे ती. शाळेपासून कॉलेज पर्यंत प्रत्येक वर्षी फर्स्ट क्लास फर्स्ट येणाऱ्या दिनानाथ लाडांची. तिला नापास होता येणार नाही इतर सामान्य वडिलांच्या मुलीसारखं. म्हणजे तुम्हाला राग आलाय तो प्रवीण नापास झाली म्हणून नाही, तर तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसलाय म्हणून. तसं समजा हवं होतं. कारण प्रतिष्ठा आधी मिळवावी लागते आणि ज्याला ती मिळते त्यालाच तिला लागलेला धक्का जाणवतो. कार्टी या क्षणी माझ्या नजरेसमोर असती तर खंडानं फोडून काढली असती. दुसरं केलं काय आयुष्यभर तुम्ही? स्वतःचा मोठेपणा राबवला आमच्याकडे. स्वतःच्या हट्ट पुरवलेत आमच्या भावनांचं बळी देऊन. आणि शिस्तीच्या नावाखाली तुरुंगाची कळा आणली या घराला. झालं तुमचं बोलून? झालं? आता माझं ऐका. हे घर माझं आहे. यातलं वैभव माझं आहे. मी कमावलंय स्वतःच्या मेहनतीवर कर्तबगारीवर. इथली प्रत्येक गोष्ट ना माझ्या मर्जीप्रमाणे घडणार. माझा मोठेपणा माझ्या मर्जीप्रमाणे मी राबवणार. कारण त्या मोठेपणाची फार मोठी किंमत दिली मी माझ्या आयुष्यात. आणि म्हणूनच त्याची वसुली तुम्ही आमच्याकडून करवणार. हे नाना, कशाला मिळवत हे वैभव, ही प्रतिष्ठा, हा मान परत? त्या पेक्षा जास्त सुखी होतो आपण चाळीतल्या त्या सिंगल खोलीमध्ये. पण मी गुदमरत होतो त्या सिंगल खोलीत. पण त्या खोरड्यात माया होती, आपुलकी होती, प्रेम होत. रेखा त्याच खोरड्यात जन्माला आली. तुम्हाला आठवतं, लहान असताना रेखाला एकदा गोबर आला होता. तेळा एवढी सुद्धा जागा शिल्लक नव्हती अंगावर. गादीवर सुद्धा तिची तगमग व्हायची. तेव्हा तुम्ही रात्रभर तिला अंगावर घेऊन फिरवत होता. आणि प्रिलिमच्या आधी प्रवीणला सपाटून ताप आला तर तुम्ही तिच्या अंगावर हात सुद्धा नाही फिरवला. असे कसे बदललात दिनारात तुम्ही? कुठे गेले ते दिनारात? खरंच कुठे गेले ते? बायकांनी मधून मधून असा रडत जावं. चांगला वश असतो डोळ्यांना. हॅलो सदा, काल तू येऊन गेलास हे कळलं मला. प्रवीण बद्दलही कळलं असेलच तुला. हो, म्हणूनच तर मुद्दा मारू. पण हे घडलं कसं? उत्तर सोपं आहे. अभ्यास केला नाही, नापास झाली. नाही, काहीतरी घड्याळ झाला दिसतो. आपण पेपर खेळ तपासणी मागून ठेवूया. हो, मीही तेच सुचवणार होते. त्याची काही गरज नाही. उगीच वेळेचा आणि पैशांचा अभाव आहे. पैसा मी खर्च करतो आणि वेळ आहे. पण आपली बशी ऐक. ती यांच्या भीतीने सकाळीच मैत्रिणीकडे जाऊन बसलीये. आतून गुन्हा घडल्याशिवाय माणूस तोंड चुकीत नाही. तुला पटलं? आम्ही पोलीस लोक सुद्धा कधी कधी संशयाचा फायदा देतो. बरं, मला एक सांग, तू काय घेणार? चहा, ब्रेकफास्ट? आई, आणलीस ना प्रमिला? नाही अगं, मी तिच्या 4-5 मैत्रिणींकडे जाऊन पाहून आले ग, पण ती तिथेही नव्हती. अगं, नितीन गेलाय तिच्या
मास्तरांच्या घरी काही पत्ता लागतो का पाहायला. मला काही सुचत नाही. आता तुम्हीच काहीतरी करा ना. मी काही काळजी करू नका. हॅलो, पोलीस हेडक्वार्टर. मी कमिशनर मोहिते बोलतोय. सकाळपासून एक मुलगी बेपत्ता, वय 16 वर्ष, कोऱ्या रंगाची, उंच, स्कर्ट घालणारी. वहिनी, कुठल्या रंगाचा स्कर्ट घातला होता? तसे निळ्या रंगाचा. ब्लू रंगाचा स्कर्ट आहे गावात. हो, नाव प्रमेल दीनानाथ लाड. मी त्यांच्याच घरून बोलतो. सर्व पोलीस स्टेशनला वायरलेसच्या गाड्या पाठवा. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बस गाड्या सगळं काय ते तपासा आणि मला कळवा. आय वॉन्ट दिस नंबर 22333456. आमचं खातं फार हुशार आहे की हो. काही काळजी करू नका. बशीला ताबडतोब शोधून काढून तिला हजर करते. हो. ए आई, नितीन आला आहे. घेऊन आलास का प्रवीणला? नाही, तुम्हाला कुणालाच काळजी नाही. मला शोधायला हवं माझ्या पुरीला. आई मी तिच्या सर्व मैत्रिणींच्या घरी जाऊन आलो, मास्तरांच्या घरी पण जाऊन आलो, अगदी बोर्डाच्या ऑफिस मध्ये पण जाऊन आलो, पण तिचा कुठेच पत्ता नाही ग. जाऊन जाऊन जाणार कुठे? भूक लागली की येईल आपोआप. काका, नक्की तुमचा फोन असेल. हॅलो, हो मी कमिशनर सदानंद घ्या. हो दीनानाथ, यस दीनानाथ या. हे बा, तुमच्या खोट्या सांत्वनाची मला गरज नाही. माझी मुलगी नापास झाली. हा, तुम्हाला शोकसभा बोलवायची असेल तर बोलवा. अध्यक्षही मिळेल. मंत्रीपद न मिळालेले पुढारी खूप रिकामी आहेत. इडियट. होय, माझी मुलगी नापास झाली आहे. हो सदा, इट इज फॉर यू. येस, कमिशनर मोहिते हियर. लागला सुद्धा मुलीचा? भाऊजी, भाऊजी त्यांना म्हणावं लवकर घेऊन या प्रवीणला. तेव्हा एकदा तिला पोटाशी धरेलसं झालं. काय? नो, ही काय मी? ती दुसरी कुठली तरी मुलगी असेल. काय? तिच्या खिशात चिठ्ठी सापडली. तिच्या नावात फक्त आहे. येस, ये तू. काय झालं भाऊजी? सापडले ना प्रवीण? मग चला ना तिला आणायला. तिला आणायलाच जायचं बहिणी. पण तिला निर्जीव देवाला. बशे बशे, काय करून बसलीस रे? काका, सांगा ना काका, काय केलं आपल्या गोष्टीने? सांगा ना काका. काका सांगा, काय केलं प्रवीणने? आत्महत्या डोक्यात नाही. ते खोटं आहे सांगता आलं असतं वैरी तर किती परत आलं असतं. पण हे खरं आहे. तिच्या खिशात चिठ्ठी सापडली, तुमच्या नावाने लिहिली. इन्स्पेक्टरला वाचून दाखवली मला. त्यात तिच्यात तिनं लिहिलंय, बाबांना तोंड दाखवायला मला लाज वाटते, म्हणून मी माझ्या जीवाचा शेवट करून घेत आहे. भाऊजी, भाऊजी तुमची मच्छरी रुसली हो आमच्यावर. गोऱ्या गोऱ्या रंगाची, कुरळ्या कुरळ्या केसांची, हरणीसारखी लाजरी पुसरी. कसा हो धीर झाला तिला एवढा? कशी हो एवढी धीर झाली ती? आई, भाऊजी, भाऊजी चलायचं ना प्रमीला आणायला? अहो एकटी असेल ना तिथं ती? आपल्याला तिची बॉडी ताब्यात घ्यायला जायला पाहिजे. उशीर झाला तर या प्रकरणाला वेगळं पोरण मिळेल. त्या बदनामी होईल या घटनेची. आणखी काय बदनामी वाची यार आली या घराची. रेखा काय झालं काय? नितीन, भाऊजी, अरे आपणच जर असा पान सोडला तर आईचा मान कुणी रडवायचं? भाऊजी, भाऊजी तिचं नाव तुम्ही संगीत अकॅडमीत घालणार होता ना?
नाहीच रे तू. सुटली बिचारी असेल का त्याच्या तावडीतून? चला भाऊजी जायचं ना प्रमिला आणायला. एकटी असेल ते तिथं. पहिली तुम्ही सांगायचं तिला नाव तू चाल. कशाला त्याला कशाला पण नाही त्यालाही बरोबर नाही. आणि तिथं जातात अडकवून ठेवा पोटच्या पुरीच्या खुनीच्या आरोपावरून. भाऊजी याच ऐकायला पाणी पाणी घेतलाय माझ्या लेकीचा. याच ऐकायला पाणी घेतलाय माझ्या विकोबा, आज बाईसाहेब नाही घेणार ब्रेकफास्ट. नाही आजकाल तर नीट जेवत पण नाही. मी आज तर ताईसाहेबांचा उपवास आहे. व्रत आहे वाटतं एखादं. नाही पमा ताईला जाऊन आज 1 महिना झाला. हो, काही हरकत नाही. अधून मधून लंगण ठीक असतं प्रकृतीला. हे काय काहीच खाल्लं नाही तुम्ही? खाण्यासारखं काही केलंच तर खाता येईल ना. रोज तोच ब्रेकफास्ट, तेच चेहरे, तेच काम. जातो ब्रेकफास्ट घेऊन. बरं साहेब. काय आहे रे? श्री दिगंबर औदुंबर शाळीग्राम, इन्शुरन्स एजंट. ठीक आहे, पाठवून दे त्याला. आज येऊ साहेब. या. दिगंबर औदुंबर शाळीग्राम. कार्डावर लिहिलेलं वाचलंय मी. पण पुन्हा प्रत्याचा आनंद वेगळा असतो. मी बसू का? बसा. काय काम होतं? काम कसं महत्वाचं, कॉन्फिडेन्शियल होतं. बोलू का? बोलता तर आहात. त्या व्यक्तिगत कामाबद्दल बोलू का? काय बोलायचं ते लवकर बोला, कारण मला इतर बऱ्याच अपॉइंटमेंट्स आहेत. आपण कामाची माणसं. प्लीज कामाचं बोला. गेल्या महिन्यात आपल्या एका मुलीनं आत्महत्या केली. मग त्या मुलीचा आमच्या विमा कंपनीत 1 कोटीचा विमा उतरला होता आपण. हो, मॅरेज पॉलिसी होती ती. त्याबद्दल अजून आपला क्लेम आलेला नाही. हेच तुमचं कॉन्फिडेन्शियल महत्वाचं काम? नाही. पुढे बोलू का? बोला. म्हणजे काय आहे की तुमचा क्लेम जरी आमच्याकडे आला तरी तो पास होईलच याची खात्री नाही. असं? कारण सांगू का? अहो, प्रत्येक गोष्टीत परवानगी कसे विचारतात? काय सांगायचं ते लवकर सांगा. कारण असं की वर्तमानपत्रातून ज्या बातम्या आल्या आहेत त्यावरून तुमच्या मुलीनं आत्महत्याच केली असा समज झाला. खरा आहे तो. असू द्या, पण विमा कंपनीच्या खात्यात आत्महत्या बसत नाही. नॅचरल डेथ म्हणजे नैसर्गिक मरण आलं तरच क्लेम मिळू शकतो. मला नाही मिळाला तरी चालेल. अहो, पण 1 कोटीवर पाणी सोडायचं म्हणजे ही एक मार्ग सुचवू का? तुम्ही असं करा, तुम्हाला जे काय सुचवायचं असेल ते ऑफिस मध्ये येऊन माझ्या सेक्रेटरीला सुचवा. हो, असा उलटा घास कशाला? मी जास्त वेळ घेणार नाही आपला. तुमचे मित्र आहेत मोहिते पोलीस कमिशनर, त्यांना सांगून ती केस हशाप करायची. मी वर्तमानपत्रवाल्यांची मोठ दाबायची. झालं तुमचं बोलून? औदुंबर दिगंबर मी दुरुस्ती सुचवू का? कसली? हो, माझ्या नावातली. औदुंबर हे माझे वडील, मी दिगंबर. दॅट्स मॅटर अ लिटल. किंवा मिस्टर दिगंबर औदुंबर शाळीग्राम, आपण जाऊ शकता. मला क्लेमची आवश्यकता नाही. अहो, यात कमीपणा कसला? अहो, मागे एका मंत्र्याच्या मुलीची डेडबॉडी अशीच रेल्वे लाईनवर सापडली होती. पण झाली की नाही ती केस अशाप? आपण वॉचमन बरोबर आहात आला. त्याच्याबरोबर बाहेर जायची आपली इच्छा आहे का? नाही. मी जा.
मी आपल्या कानावर घालू का? काय? माझं कार्ड आपल्या टेबलवर आहे, कधी गरज लागली तर बोलवा. भिकोबा, भिकोबा, काय साहेब? रेखा आणि नितीनला मी बोलावलंय म्हणून सांग. बरं आत्ता. साहेब, बरं साहेब. भिकोबा, काय साहेब? वर जाऊन माझे ऑफिसला जाण्याचे कपडे काढून ठेव. बरं साहेब. रेखा, नितीन, हो बाबा. मी तुम्हा दोघांना इथं का बोलावलं याची कल्पना आहे तुम्हाला? नाही. मी तुम्हा दोघांना कॉलेजात घातले ते शिक्षणासाठी, माझ्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी नाही. म्हणजे बाबा? वर तोंड करून विचारतेस? हा मिलिंद कोण आणि नितीन ही प्रिया कोण? तुम्ही नाही दिलं उत्तर तरी या पत्रात त्याचं उत्तर आहे. कुणाकडून आलं हे पत्र? त्याच्याशी तुम्हाला कर्तव्य नाही. बाबा, उगीच कोणीतरी खोटं पत्र पाठवलं आणि त्यावर तुम्ही विश्वास पण ठेवलं. म्हणजे मिलिंद नावाच्या डॉक्टर बरोबर तुझी ओळख नाही? बाबा, ओळख असणारच, कारण आम्हाला प्रॅक्टिकल शिकवायला येतात ते. मला वाटतं प्रॅक्टिकलचं, सर्जरीचं प्रॅक्टिकल ऑपरेशन थिएटर मध्ये घेतात, सिनेमाच्या थिएटर मध्ये नाही. म्हणजे? हा तुझा आणि मिलिंदचा मेट्रो सिनेमात शिरतानाचा फोटो. एनी एक्सप्लेनेशन? नो. Then it must be stopped immediately. You can go. आणि हे बघ रेखा, यानंतर माझ्या कानावर काही आलं तर यू नो द कॉन्सिक्वेन्स. हो बाबा. नाव युअर ऑनर. आता आपली केस. तुम्ही कशाला तसली घेता? मी स्वतःहूनच सांगतो, पत्रात जे लिहिलंय ते सर्व खरं आहे. माझं प्रियावर प्रेम आहे. आम्ही फिरायला जातो आणि सिनेमाला पण जातो. आपला स्पष्ट वक्तेपणा मला आवडला माशा, पण हे सारे शौक कुणाच्या जीवावर चालवत आहात शंभूराजे आपण? अर्थात तुम्ही दिलेल्या पॉकेट मनीवर. पोरीला घेऊन फिरण्यासाठी, सिनेमा बघण्यासाठी पॉकेट मनी मी तुला देत नाही. मग तो पॉकेट मनी तुम्ही या महिन्यापासून बंद करू शकता. नुसता पॉकेट मनी नाही, या घरचा दरवाजा सुद्धा. पण ही जबरदस्ती का? मी आणि रेखा आता काही लहान नाही. आमचं हित अहित आम्हाला कळतं. नो मोर डिस्कशन्स. या घरात राहायचं असेल तर मी सांगेन तसंच वागायला हवं. उद्या तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही आमची लग्नही ठरवाल. ते मी कधीच ठरवलं. नाउ गो इन युअर रूम. दॅट्स ऑल. हॅलो सदा, खूप दिवसांनी आठवण झाली वाटतं या घराची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खरं सांगायचं तर आमची बशी नसले घरात यायला मनच करतो, पण आज मुद्दाम आलो. तुम्ही पोलीस खात्यातले लोक इतके सेंटिमेंटल असतात असं वाटलं नव्हतं. पोलीस खात्यात सुद्धा माणसंच असतात. वरून येताना कागदाचा छोटासा गजरमात तुकडा घेऊन आले. ते जाऊ दे. पहिली कशा आहे? उपास चालू आहेत तिथे. पहिली का जेवण हे जणू काही तुला ठाऊकच नाही. जाणारा जातो, पण इथे राहणाऱ्यांनी त्यासाठी स्वतःच्या जीवाचे हाल का करून घ्यायचे? अरे कुठल्या दगडाचं बनवलंय तुझं काय परमेश्वरानं? अरे फुलासारखी गिरागस अशी तुझी मुलगी, ती आत्महत्या केली, त्याचं तुला काहीच वाटत नाही? तिच्यासाठी एक टिपूसा येऊ नये तुझ्या डोळ्यात. अश्रू हे भित्र्या लोकांचं लक्षण आहे सदा. मला अश्रूंची कीव येते, स्वतःच्या नव्हे दुसऱ्यांच्याही. तुला ज्यावेळी असूनची खरी किंमत कळेल त्यावेळी तुझ्यासाठी अतुडा हे सुद्धा माणूस तुझ्याजवळ शिल्लक राहणार नाही. मी त्या दिवसाची वाट पाहिन. भिकोबा, काय साहेब? माझे कपडे काढून ठेवलेस? होय साहेब. हा, मी आलोच ड्रेस चेंज करून. तू बस तोवर तुझ्या दुःखी वहिनीचं सांत्वन करी. भाऊजी, आज आठवण झाली. आठवण ठेवू द्यायची होईल. आता तुमची बछडी नाही ना या घरात, म्हणून आवडेनच झाले ना हे घर. कशाला उगाच त्या दुःख स्मृती उगाडतात? मी तरी काय करू भाऊजी? अहो, जन्म दिला होता हो मी तिला. 9 महिने पार वाढला होता हो मी तिचा. अजून महिना सुद्धा झाला नाही तिला जाऊन.
तुमचं दुःख मी साधतो बहिणी. पण तुम्हाला रेखा आहे, नितीन आहे, मला कोण आहे माझ्या बहिणीशिवाय? भाऊजी, अरे भाऊजी, काल रात्री ना मी एकटीच इथं बसले होते, अगदी एकटी, आणि इतक्यात पियानो वाजू लागला. मी पाहिलं, प्रवीण पियानो वाजवत होती. मी जवळ आलेले पाहत म्हणाले, आई, खूप अभ्यास केला होता ग मी, कशी झाले मी नापास. बाबांचा राग गेला का ग? त्यांना म्हणावं, तुमच्या भावाप्रमाणे मीही नापास झाले म्हणून मीही नाही परत आले. म्हणजे आता हे सगळं विसरून जायला हवं तुम्हाला. विसरले असते, पण याने एका शब्दाने विचारलं असतं तर. दुःख वाटून घेतल्याशिवाय ते नाही कमी होत. तुमचं लग्न झालं असतं ना तर तुम्हाला कळलं असतं. लग्न न करताच आपण तेवढ्यावर दुःख दिलंय मला देवा. देव, नाव नका घेऊ त्या देवाचं. खूप केलं होतं मी देवाचं. प्रवीण परत यावी म्हणून खूप नवस बोलले होते मी, पण नाही आली त्याला माझी दया. मग मी तरी कशाला करू पत्याची पर्वा? आमच्या घरात तुम्हाला एकही देव सापडणार नाही. सगळ्यांना बुडून आले मी समुद्रात. काढू द्या त्या नाही. बुडून मेल्यावर काही यातना होतात ते, बुडून मरणारे काही यातना होतात. काका, आज तुम्ही हे जे काही पाहिलं ना ते रोज पाहावं लागतं आम्हाला, आपली प्रमिल गेल्यापासून. पाहिलं कितलं दिसतं वहिनीने मला. काही खात नाही, जेवत नाही, सारखी आपल्या पियानो जवळ येऊन बसते. रात्री ना मध्येच अशी उठून बाहेर येते व आम्हाला सांगते, बघा बघा प्रमिल पियानो वाजवते, तुम्हाला नाही दिसत का? मला दिसते. आणि एकटीच तिथे रडत बसते. काका, काका तुम्ही का नाही समजावत तू तिला? काही गोष्टी समजावण्याच्या पलीकडे असतात रेखा. चमडीला पडलेल्या भेगा भरून येतात पावसाच्या एका सरीने, पण काळजाला पडलेले वरकडे भरून येत नाही दुःखांच्या असंख्य धारेनं. काका, मला वाटतं बाबांनी कदाचित समजूत घातली असती आईची तर कदाचित आई हे दुःख विसरूही शकली असती हो. पहिली बक्षीस तेच म्हणाले मला. पण दिनावर मुलखाचा हट्टी आणि एककल्ली, मनातल्या मनात रडे पण बाहेर एक दुःख दिसू द्यायचं नाही. काका, तुम्ही असे हळवे आणि बाबा असे कठोर, तुमची मैत्री तरी कशी जमली म्हणते मी. रेखा, ही मैत्री मोठी अजबची होती. तळ्यातल्या चिखलात कमळ फुलतं आणि त्याच तळ्यातल्या चिखलात बेडूकही राहत. पण बेडकाची आणि कमळाची दोस्ती झालेली पाहिलीस तू कधी? उलट कमळाची दोस्ती करायला बाहेरच्या राधा मनातून भ्रमर येतो. बहुत खूप सदानंद, बहुत खूप. तू कवी आहेस याची कल्पना नव्हती मला. कवी बाईला तसं संवेदनाक्षम मनही असावं लागतं. आणि पेन मध्ये शाई नसली असली तरी डोळ्यात पाणी असावं लागतं. कुणाची आहे? बाबा, आपल्या नावाची आहे. काय? राजिता, एसएससी बोर्डाची काय? कशाबद्दल आहे? निकालातील नंबरात एका शून्याचा चुकून फरक पडला होता. प्रमिल पास झाली. आई ग, आई, नितीन, नितीन, अरे आपली प्रमिल पास झाली नितीन. बोर्डाने आपली चूक कळवली रे. मी केस करीन बोर्डावर. सगळ्या प्रमोटर्सना बोर्डात ठेकेन. हे तू करशील स्वतःसाठी, स्वतःच्या आत्मप्रौढीसाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेचा बाजार मांडण्यासाठी. पण हे करू नये आपली प्रमिलचा फरक येणार नाही ना. तिला माझ्या आधी सत्ता असती तर तुला मुलीच्या फुलाच्या आरोपाने फाशीवर लटकवलं असतं. का? प्रमिलने आत्महत्या केली म्हणून? नाही, तू तिला करायला लावलीस म्हणून. अरे वडिलांना फक्त एका शून्याची चूक केली होती, पण तुझ्यामुळे
ह्या लक्ष्मण शून्यात विलीन झालं. माझ्यामुळे होय, तिला थोडी जरी खात्री असती तुझ्या वल्याच्या प्रेमाची तर तुझ्या खुशी शिरून ती तुला म्हणाली असती, बाबा बोलण्याची काहीतरी चूक होते हो, मी नफा होणं शक्य नाही. तुम्ही पेपर मागून घ्या हे तपासणीसाठी. नकारी नाही. ए, पण तुम्हीच विचारता. तुम्ही सांगितलं ना तिला तुमच्या घरी परत नाही आलेल्या भावाची गोष्ट. नितीन प्लीज. कुणी काही म्हणा, पण मी संपूर्ण जगाला ओरडून सांगेन की या हृदय शून्य माणसाने खून केला आपल्या मुलीचा. नितीन प्लीज. खून केला. प्लीज नितीन. एका दरवाजाचा चुड काढला होता आपल्या प्रतिमेवर. भिकोबा सांगत होता तार आली. कोणाची तार आली आहे भाऊजी? SSC बोर्डाची कशाबद्दल? निकाल चुकीचा होता. आपली मशीन पास झाली म्हणजे. काय? प्रवीण पास झाली? कुठे आहे ती तार? कुठे तार? आपली प्रवीण पास झाली. भाऊजी तुमची बथडी पास झाली आहे. रेखा, नितीन, आपले प्रवीण पास झाली आहे. भिकोबा, जा भिकोबा, लवकर पेढे घेऊन ये जा आणि सगळ्यांचं तोडफोड कर जा. आपले प्रवीण पास झाली आहे. आपले प्रवीण पास झाले. आपले हॅलो, मी रेखा लाड बोलते. मेडिकल हॉस्टेल का? डॉक्टर मिलिंद आहेत का? काय? डॉक्टर मिलिंद डीनच्या ऑफिसात गेले. बरं, ते आले की त्यांना सांगा मला फोन करायला. नंबर? हो नंबर माहिती आहे त्यांना. बरं चालेल. करा फोन करा, प्रेम करा. काही माणसं नशीब घेऊन जन्माला आली असतात. नाहीतर आम्ही. आता तुमचं काय झालं? आणखी काय होणार? हिरो हिरोईनच्या मध्ये विलन आल्यानंतर. विलन? हो, आमचे पिताजी. आता त्यांनी काय केलं? प्रियाच्या घरच्यांना तंबी दिली आणि बस कालपासून जिथं प्रिया जाईल तिथं तिच्या बरोबर एक नोकर येऊ लागला. अगदी आर्ट कॉलेज मध्ये सुद्धा स्वतः प्रेम विवाह केला आणि आमच्या प्रेमाला विरोध. त्यांच्या लग्नाच्या वेळी ना आपण पाहिजे होतो, म्हणजे यांना दाखवलं असतं. नाही, तू असणारच. तुझं एकदम व्यवस्थित चाललंय. मिलिंदला घरचं कोणी नाही, हॉस्टेलमध्ये राहतो तो. छे, आमचे वडील म्हणजे ना एक वैताग आहेत, वैताग. ए नितीन, प्रियाचा नोकर तुला ओळखलो का रे? तोच तर खरा घोळ आहे ना. मग तू वेषांतर करून का नाही जात तिला भेटायला? तोही प्रयत्न करून पाहिला. अगदी दास्तान मधील दिलीप कुमार सारखी दाढी वगैरे लावून उभा राहिलो मी आर्ट कॉलेजच्या दरवाजात. मग काय, प्रियाशी काहीतरी बोल ना. इतक्यात पकडलं मला तिच्या नोकरानं. छे, जाऊ दे, पुढचं नाही सांगत. म्हणजे प्रियाच्या नोकरानं तुला ओळखलं? पहिल्या क्षणी ओळखलं. मला वाटतं त्यानेही नोकराने त्या दास्तान पिक्चर पाहिलं असावं. तुला सांगतो, त्या सिनेमातल्या नोकरापेक्षा हे घरातले नोकर ना जास्त हुशार असतात. हो. असं वाटतं की या जगात ही बाप नावाची जात नसती ना तर किती बरं झालं असतं. कोण म्हणतो की हिटलरने आत्महत्या केली म्हणून? अजूनही जिवंत आहे तो आमच्या बाबाच्या रूपानं. पण हिटलरची सत्ताही फार काळ टिकली नाही. अगदी त्याच्या डोळ्यात देखत ती कोसळलेली त्याला पाहावी लागली. रेखा, हे रेखा, काय? माझं एक काम करशील ना प्लीज? प्रियाला तुला भेटायचंय हेच ना? करेक्ट. हेच ना? हो. ताई, कितीतरी चांगली आहेस ग. अरे कुठल्याही नाटकातली बहीण नेहमी चांगलीच असते. दिवा जळू दे मधली बघ, दुर्वाची जुडी मधली बघ. ते बघ, तू सिरियसली ऐकणार असशील तरच सांगतो. बरं बाबा, सांग काय झालं सांग. हे बघ, प्रिया तुला ओळखते. हो.
पण तिच्या घरचे तुला ओळखत नाही नाही. किंवा कळलं. तुझा निरोप तिला द्यायचा आणि तिचा निरोप तुला. करेक्ट बहन हो तो ऐसी माहितीये मला. रेखा हो. आपल्या प्रवीणच्या फोटोकडे पाहिलं की वाटतं एकदा रिव्हॉल्वर आणावा आणि खून करावा स्वतःच्या मुलीचा बळी घेणाऱ्या या नराधमाचा. माफ करा, मला क्लेम देत नाही विमा कंपनी. आपण कोण? मी दिगंबर औदुंबर साईग्राम, विमा एजंट. नशीब आमचं पुढे पत्ता नाही सांगितला तो. बरं कोणाला भेटायचंय? ते वडील असले दुर्दैवाने ते अजून आहेत. हो तसं नाही, म्हणजे दिनानाथ तुमचेच वडील असले तर त्यांना भेटायचं होतं. ते आमचेच वडील असून अजून ते घरी आलेले नाही. बरं, ते येईपर्यंत मी जरा बसू का? कसा? मी एक विचारू का? विचारा. या आपल्या भगिनी का? नाही, मी याची बहीण. भगिनी म्हणण्या एवढी प्रौढ झालेली नाही मी अजून. मी खुलासा करू का? करा. भगिनी हा शब्द आदराने बहुवचनी वापरलाय. आवाजात परत घेतो. तुम्ही कोणी मोठे पुढारी आहात का बोललेले शब्द परत घ्यायला? हो नाही. मी विमा एजंट आहे, क्लेम सेक्शन मध्ये असतो. मागे आलो होतो तुमच्या बहिणीच्या क्लेम बद्दल सांगायला. म्हणजे आमच्या प्रवीणच्या क्लेम बद्दल. हो, त्यावेळेस ती आत्महत्या वाटली होती, पण आता तो अपघात करलाय. पण हे तुम्हाला कोणी सांगितलं? अहो, आम्हाला या बातम्या जमवाव्या लागतात. खरं सांगू का, तर ही जादूची गाणी फिरविली ती मोहिते साहेबांमुळे. पण आत्महत्येला क्लेम नाही. आता क्लेम घ्यायला काही हरकत नाही. कोट्यांची पॉलिसी होती. लाख मोलाची आमची प्रमिल गेली, आता क्लेम का जाळायचा? मी एक सुचवू का? सुचवा. अहो, जाणाऱ्या माणसांसाठीच विमा योजना असते. तुम्ही अहो पण आम्ही क्लेम घेतला काय आणि न घेतला काय याच्याशी तुमचा काय संबंध? मी खुलासा करू का? अहो, क्लेम आम्ही सेटल केला की ज्याला क्लेम मिळतो तो खुशीने आम्हाला कमिशन देतो. कोटी मागे 2%, धरले तर 20,000 होतात. अगदी स्मशानात ना लाकडं विकणारा माणसा इतकाच हा सहजपणे बोलतो. अहो, हे पोट त्याला करायला लावतो. 20,000 रुपये पगारात 12 माणसांचा संसार नाही चालत. म्हणून मग कुणाच्या तरी मरणाची वाट बघावी लागते क्लेमच्या कमिशनसाठी. म्हणजे 12 माणसांचा संसार तुम्ही एकटे सांभाळता? त्याला इलाज नाही. इतर काही नातेवाईक राहतात का तुमच्या घरी? नाही. हे आमचंच कर्तृत्व आहे. हम दो हमारे घर. बस बस तुम्ही ऑफिसात काम कधी करता? तुमचा विनोद कळाला मी पोहोचला. पण मी एक विचारू का? तुम्हा श्रीमंत माणसांचा ठीक असतं, ऐशोआराम, गाड्या, थंड हवेच्या ठिकाणी पिकनिक, मित्रमैत्रिणींबरोबर, न काळजी न चिंता. पण आम्हा मध्यमवर्गीय लोकांना यातलं काहीच नाही. 10x10च्या कुऱ्हाड्यात उभा जन्म काढावा लागतो. करमणूक काय तर एखादा सिनेमा बघायचा झाला तर कुणीतरी दिलेला पासावर. घरी आल्यावर कामाच्या ओझ्यात तक्रेली अकाली प्राऊड झालेली बायको येते समोर. मग तिला समजायचं मुमताज नाही तर हेमा मालिनी. मग विसरून जायची दिवसभराची दुःख तिच्या संवासात. विकोबा, 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 मी दिगंबर औदुंबर साईग्राम. हे नाव पुन्हा सांगायला आला तिथे? नाही, आता क्लेम मागायला काही हरकत नाही, हे सुचवायला आलोय. मी एक सुचवू का? काय ते? पुन्हा इथं येण्यापूर्वी तुमचा विमा उतरवून या, म्हणजे तुमच्या घरच्या लोकांना क्लेम मिळेल. पण साहेब, ही आत्महत्या नव्हती, अपघात होता. हेच पण ती आत्महत्याच होती आणि ज्या बोर्डाच्या चुकीमुळे ती घडली त्या बोर्डावर फिर्याद केलेली वरच्या कोर्टात. कळलं? पण मी एक विचारू का? बोर्ड फार तर जाहीर दिलगिरी व्यक्त करेल म्हणून का 1 कोटीवर पाणी सोडायचं? ज्याला कोटी कमवता येतात त्याला जवळ पाणी सोडता येतं. विकोबा, विकोबा, किती हाका मारायच्या?
आलं नाही साहेब. मला मुठी माणसं चालती पण पहिरी नाही चालणार. हो, नाहीतर ह्यांचं ऐकून कोण घेणार? तुम्ही अजून इथेच. मी येऊ का? विकोबा, त्याला बाहेरचा रस्ता दाखव. मला जाऊ दे. येतो. भगिनी येतो मी. विकोबा, आजही वचमन आला नाही ना कामावर? त्याला मी काय करणार? मला फक्त माझ्या कामाशी कर्तव्य आहे. ठीक आहे, उद्यापासून दुसरा वचमन बोलावून घे. काय करायचं? मेलेल्या मुलाच्या नावाने जन्मभर रडत बसायचं म्हणावं. पण गेली 10 वर्ष नोकरी करतोय तो इथं. त्याबद्दल त्याला पगार मिळत होता. पण साहेब. उद्यापासून दुसरा वचमन बोलाव, कळलं? बरं साहेब. मग थांबलायस काय? काम नसताना माझ्या समोर कोणी थांबलेलं मला आवडत नाही. माझं महत्वाचं काम आहे तुमच्याकडे, म्हणून थांबलं. कसलं काम? पैशाचं? पैशापेक्षाही इतर महत्वाची बरीच कामे असू शकतात. मला नाही वाटत. बोला, काय काम होतं? तुम्ही मला जन्म दिलात त्याला 20 वर्ष होऊन गेली. म्हणजे मी कायदेशीर सज्ञान आहे ते ठाऊक आहे तर तुम्हाला? फक्त हेच कळून घेण्यासाठी मी आपणास लॉ कॉलेजात घातलेलं नाही. माहिती आहे, स्वतःच्या हट्टासाठी करताय तुम्ही लॉ कॉलेजमध्ये. मला प्रत्येक बाबतीत अवलाच हट्ट मानावा लागेल. या घरात राहायचं असेल तर. माझं काम अजून संपलेलं नाही. तुम्ही प्रियाच्या घरच्यांना ओळखता? उलट तपासणी घ्यायला हे कोर्ट नाही. तुम्ही उत्तर द्यायचं टाळलात तरी मला ठाऊक आहे तुम्हीच प्रियाच्या घरच्यांना तंबी देऊन तिच्या माझ्या गॅटीबिटी बंद करवल्या का? त्याचं उत्तरही तुला ठाऊक आहे. या घरची सून होऊन येण्या इतक्या तिचं प्रतिष्ठेचं घर नाहीये. म्हणजे माझं लग्न तुम्हाला लावून द्यायचं आहे ते सुद्धा तुमच्या प्रतिष्ठेसाठी. मला आवडणारी बायको हवी आहे म्हणून नाही, तर तुम्हाला मनाजोगती सून हवी आहे म्हणून. का? तर तुम्ही स्वतःला मालक समजता आणि आम्ही सारे गुलाम. ही आई, रेखा, विकोबा आणि तो वॉचमॅन सुद्धा. सभेत करायची भाषण घरात करून वेळेचा अपव्यय कशाला करता? त्यापेक्षा आपल्या खोलीत जाऊन वाचत बसा एखादं कायद्याचं पुस्तक. हॅलो, हा डॉक्टर मिले. हो, एक मिनिट. रेखा, तुझा फोन आहे, घे ना. हे रेखा, यानंतर कदाचित असा योग येणारही नाही. हॅलो, हो मी रेखा बोलते. काय असं अचानक आणि तेही उद्यापासून? नाही, तू थट्टा तर करत नाहीयेस ना? हो, बरं. बाबा, हे तुम्हाला सगळं आधीच माहिती होतं की हे सगळं तुम्ही घडवून आणलं आहात? तुला काय वाटतं? तुम्ही तसा त्याच्या पाठीशी. मिलिंदलाही तसंच वाटलं असणार. हो. काय झालं रे रेखा? नितीन, अरे मिलिंदची बदली घडवून आणली, तेही सरहद्दीवरून मिलिटरी हॉस्पिटलात. कशी अचानक? हो. म्हणजे बाबानेच ही बदली घडवून आणली असणार मिलिंदला तुझ्यापासून दूर करण्यासाठी. अगं रेखा, कुठच्या जन्मीचा सूड घेत आहेत का बाबा आपल्यावर? हा सूड नाही, हे ऍडजस्टमेंट आहे. मी ठरवलेल्या योजनेच्या आड जो येतो त्याला असं बाजूला करावं लागतं. बाबा, आजपर्यंत ना मी कधी काहीच बोलले नाही. जसं जसं तुम्ही सांगत गेलात तशी मी वागत गेले. मला आवडत नसतानाही मेडिकल कोर्स घेतला. आपली प्रमिल गेली, या साऱ्याने तुमच्यावर तोंड सुख घेतलं. पण मी आपली ओठ शिवून गप्प बसले. कधी तुम्हाला दुखावलं नाही, स्वतःच कधी दुःख दिसू दिलं नाही. पण नाही, आज तुम्ही माझ्या पुढल्या साऱ्या जीवनाशी खेळायला उठला आहात का? असं काय वाईट होतं मिलिंदमध्ये? त्याची परिस्थिती आई वडील नसलेला, असाच कुणाच्या तरी मदतीवर वाढलेला अनाथ जावई मला परवडणारा नव्हता. तुझं रेखा मी लग्न कधीच ठरवलं. मला न विचारता? तुला जन्माला घालण्यापूर्वी मी विचारलं नव्हतं. आमचं प्रेम होतं. तुला विसरायला हवं. अँड व्हॉट इज लव्ह आफ्टर ऑल? एक वेळ जाण्याचं साधन. संसार नुसत्या प्रेमावर चालत नाही. मग कशावर चालतो? पैशांवर, प्रतिष्ठेवर? नाही बाबा, पैशांवर चालतो तो आश्रम. संसार नव्हे, संसार चालतो एकमेकांबद्दलच्या आपुलकीवर, प्रेमावर, जे तुम्ही आम्हाला कधी दिलं नाही. म्हणूनच ही सारी सुख असूनही खरं सुख रुसलंय बाबा तुमच्या या संसारावर.
या घरात घडत असलेली केस तुम्ही प्रत्यक्ष पाहिली. स्वतःच्या बायका मुलांची अत्यंत कठोरपणे क्रूरपणे वागणाऱ्या, त्यांच्या आशा आकांक्षा स्वतःच्या इच्छेपायी पायदळी तुडवणाऱ्या या माणसासाठी पिनल कोड मध्ये जास्तीत जास्त काय शिक्षा लिहिलेली आहे? आय वॉन्ट युअर जजमेंट मी लॉर्ड, आय वॉन्ट युअर जजमेंट. कोर्टातल्या केसची तालीम चालली वाटतं. काका, केस कोर्टातली नाही, घरातलीच आहे. आणि यातील आरोपी आहे तुमचा मित्र आणि फिर्यादी आम्ही सगळे. मी, आई, रेखा. माफीचा साक्षीदार रुकवा वाटतं. काका, फसवून घेण्यासाठी गोष्ट नाही ही. बाबांनी अक्षरशः जुलूम चालवलाय आम्हावर. त्या कोर्सेस बद्दल ना, ती जुनी गोष्ट झाली काका. मग नवीन गोष्ट कुठली? तुम्हाला आठवतं मागल्या वेळी आम्ही तुमच्या समोर कबुली जबाब दिला होता तो? पोलीस पंचनामा करायला विसरली, पण घेतलेला कबुली जबाब कधीच विसरायचे नाही. बिलिंग आणि क्रिया, करेक्ट? करेक्ट. पण या बाबतीत बाबाने काय स्टेप्स घेतले असतील असं वाटतं तुम्हाला? लग्नाला होकार दिला असेल, बरं झालं. मुहूर्त कधीचा ठरला आणि हनीमून साठी हिल स्टेशन कुठलं निवडलं? गौरी शंकर. तुमचं? हो, म्हणजे उडी मारायला बरं ना? दोघांनाही? हो, मी आणि रेखा. म्हणजे बाबांचा आमच्या दोघांच्याही प्रेमाला विरोध आहे. अरे विरोध असायला हवा. करेक्ट. विरोध नाही तर प्रेम कसला? व्हेजिटेरियन मामा. प्रेमात काय किंवा विधानसभेत काय, विरोधी पक्ष हवाच. मी सिरियस ना काका. बरं सांग, निनादानं विरोध केला म्हणजे एक्झॅक्टली काय केलं? प्रियाच्या घरच्यांना तंबी दिली आणि तिच्या आणि माझ्या गाठीबिटी बंद करवल्या. त्याला पुरावा? पुरावा द्यायला हे पोलीस स्टेशन नाही काका. सॉरी, आय एम सॉरी. पुढं? डॉक्टर मिलिंदची बदली सरहद्दीवरील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये करवली. देशातील जवानांसाठी प्रत्येकानं काहीतरी करायलाच हवं. पण या घरातील 2 जवानांचा काय काका? जवानांसमोर 2च पर्याय शिल्लक राहतात. एक तर चढाई किंवा दुसरी शरणागती. करा, तुम्ही थट्टाच करा. स्वतः कधी प्रेम केलं नाही, कळणार कशा आम्हाला आमच्या प्रेमिकांच्या व्यथा तुम्हाला? हेही खरंच ना. पण नितीन, माशांची चव कळायला स्वतः जाळ घेऊन मासे पकडावे लागत नाही. काका, मला वाटलं होतं तुमचा तरी मॉरल सपोर्ट असेल आम्हाला, पण कुठे काय? शेवटी मित्राचंच पाड्यात जड ठरलं. आता आमचा मार्ग आम्हीच बघून घेऊ. नितीन, झाला बाई एकदाच स्वेटर बिड. अरे भाऊजी, तुम्ही का घालात? आताच निराळा झाला का? बेगोबा सांगत होता मगाशी चालेल म्हणून. पण मला सांगा, हा स्वेटर कसा आहे? छान आहे. कुणासाठी म्हणला? प्रवीणसाठी. छान दिसेल की नाही तिला? अहो, इंदूर देवासला ना सकाळचा गारठा असतो आणि तिचा संगीताचा क्लास असतो सकाळचा. अहो, देवासला ठेवली आहे ना तिला गाणं शिकायला कुमार गंधर्वांकडे. विसरलात तुम्ही भाऊजी? अहो, आमच्या प्रवीणला फजती केली आहे बोर्डाची. अहो, पास झाली आहे ती. तुम्हाला नाही खरं खोटं वाटतं का? किती अहो, ती तार पाहिली. आवाजातच राहणार. पण तुम्ही ती तार पाहिलीत का बोर्डाकडून आलेली त्या दिवशी? पहिली एकदा पोटभर रडून काय घेत नाही. स्वतःच रडायचं आणि स्वतःच अश्रू पुसायचे. आईचा पदर असतो ना, तो दुसऱ्याचे अश्रू पुसायला, स्वतःचे नाही. कोणाचं पत्र आहे भाऊजी? तुमच्या नावाचं आहे. मागे पत्ता देवाचा आहे. प्रवीणचं पत्र असणार. पहा, तुम्हाला खोटं वाटत होतं ना? तुमच्या बछडीचंच पत्र आहे. वाचू? हो. प्रिय आई, आज तुझी खूप आठवण झाली. मी गाण्याच्या क्लासला गेले ना, तर आज मला कुठलं गाणं शिकवलं आहे माहीत? आई, तुझी आठवण येते. गाणं गाताना मी तर रडतच होते. कुमारजीने मला विचारलं सुद्धा, का रडतेस म्हणून. तुला सुद्धा आठवण येते काय ग माझी? आणि तू स्वेटर पाठवणार होतीस तो केव्हा ग? इथे आयते स्वेटर खूप मिळतात, पण मला मात्र तुझ्या हातचा विणलेला हवा. त्याने थंडी नाही लागायची. लवकर पाठव.
बाबांचा राग गेला ना ग? रेखाताई आणि नितीन दादाला आठवण येते का ग माझी? आणि माझे सदा काका विसरले आपल्या बचडीला? मग ते का नाही लिहित पत्र मला? खूप दूर गेलं की माणूस विसरलं जातं का ग आई? मी या सुट्टीत येणार आहे. तुला आणि काकांना नवीन नवीन गाणी म्हणून दाखवणार आहे. आणि पियानो सुद्धा. पण तुम्हाला नाही, फक्त बाबांना. बिगोबा सांगत होता, पूर्वी तू बाबांना रोज रात्री पियानोवर गाणं गाऊन दाखवायचीस. मला शिकवशील ते गाणं? बाबा दमून भागून आले की मी ते म्हणत जाईन गाणं. तू आणि बाबांनी नुसतं ऐकत बसायचं गाणं समोरासमोर बसून. लाजू नको ना ग. पत्राचं उत्तर मोठं पाठव. वाट पाहते. तुझीच प्रमित. पहिले तरी माझ्यासाठी, या आपल्या मानलेल्या भावासाठी तरी. का माझं हेही सुख तुमच्यानं पाहत नाही. भाऊजी, तुम्हाला काय वाटतं तुमची बछडी या जगात तरी हे काय मला माहित नाही. हे विसरायचं म्हटलं तरी वेळ व्हावं लागेल आणि प्रयत्न करूनही नाही होऊ लागत वेळ. म्हणूनच स्वतःला गुरफटून घेतलं या खोट्या स्वप्नांच्या आवरणात. म्हणजे पत्र मीच लिहून मीच भिकोबाला पोस्टात टाकायला सांगितलं. हॅलो आई सदा. आहे नवीन. भाऊजी ते आले, त्याने सांगू नका. नाही तर माझं हेही सुखी राहू. सांगू नका हा. ते ऐकलंय की तू बोर्डावर केस फाईल केली सुप्रीम कोर्टात. येस, खालच्या कोर्टानं माझी केस फेटाळून लावली. म्हणून पण त्याला कल्पना नाही गाठ कोणाशी आहे. अरे सारी संपत्ती धन दौलत मी पणाला लावली, पण सदा ही केसची अर्धवट सोडणार नाही. हे सर्व झाल्यावर आधी केस कशासाठी? माझ्या समाधानासाठी, बोर्डाला चांगला धडा शिकवण्यासाठी. बोर्ड कांट प्ले विथ समबडीज लाईफ सदा. हा मला ठाऊक आहे, तुम्हा सर्वांच्या दृष्टीने मी एक कठोर हृदयशून्य स्वतःवर प्रेम करणारा माणूस आहे, नाही? येस आहे. मी अन्याय सहन करू शकत नाही. दुसऱ्यांनी केले, पण तू इतरांवर केलेला न्याय इतरांनी सहन करावे. इतर म्हणजे रेखा आणि नितीन हेच ना? हो. सदा आयुष्याची काही सूत्र मी ठरवून टाकली आहे. प्रेम सर्वच करतात. मीही केलं होतं, तूही केलं होतं. प्लीज दीनानाथ. सो सॉरी. खरं सांगू, सॉरी हा शब्द उभ्या आयुष्यात मी फक्त माझ्या मित्रासाठीच वापरू शकतो. अदरवाईज आय नेव्हर बी लाईक दिस. थँक्स दीना. दिना, सदा, मला दिना म्हणणारी माझ्या आयुष्यात फक्त दोनच माणसं आहेत. एक तू आणि दुसरी मनोरमा. लग्नापूर्वी दिनाच म्हणायची ती मला. स्टील रिमेंबर? येस. कुठल्याही गोष्टीचं जाहीर प्रदर्शन करायला नाही आवडत मला. रे मनातल्या भावना व्यक्त करायला तू प्रदर्शन म्हणतोस? अर्थात जाऊ दे, हा प्रत्येकाचा स्वभाव धर्म असतो. पण खरं सांगू सदा, तू माझ्या मुलांची ज्या जवळकीने आपुलकीने वागतोस ना, त्यावेळी मला तुझा हेवा वाटतो रे. मला कधी जमलंच नाही ते. प्लीज सदा, भावनेच्या भरतीची लाट इथपर्यंतच राहू दे. नाहीतर आयुष्यभर जपलेला सांभाळलेला स्वत्वाचा किनारा उद्ध्वस्त होऊन जाईल. Yes, Dinanath here. From call from Delhi. Yes, I am ready. बोला बॅरिस्टर पटेल. काय? We won the case. अभिनंदन, अभिनंदन. ओके ओके ओके. I will see to it. Good night. सदा, सदा मी जिंकलो. बोट हरलं. अरे सुप्रीम कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला आणि 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यायचा आदेश दिलाय कोर्टानं. अरे आपली बसली गेली. आता हे 1 कोटी रुपये काय करायचे आपल्याला? अनाथ आश्रमाला देऊन टाकणार मी हे पैसे. हा आनंद पैशाचा नाहीये सदा. हा आनंद आहे माझ्या प्रतिष्ठेचा, माझ्या स्वतःच्या प्रतिष्ठेचा, माझ्या स्वतःच्या प्रतिष्ठेचा. काही नाही रे, तुझं दुखणं आहे पोटाचं. आई भिकोबा, भिकोबा. काय साहेब, अरे गरम पाण्याची पिशवी घेऊन ये बघू. तू मागण्यासाठी पुन्हा का आली?
तुला सांगितलं ते काम कर रे बाबा. सदा सदा मी वर जाऊन अरेस्ट करतो. आई ग. तुम्ही घेऊन जा ना डॉक्टरांकडे त्या साहेबांना. गेल्या वर्षापासून खूप वेळा असं झालं. काका बस डॉक्टरांना कशाला त्रास. होऊन होऊन काय होईल. जगातील एक पापच तर कमी होईल इतकंच. नितीन तू केव्हा आला? पोरगा गेल्याची हाय घेतली बायको. अगदी वेड्यासारखी करायला लागली ती. आता तोंडाशी आलेला एकुलता एक मुलगा गेला. मनाला लावून घेतलं असेल बाईसाहेबासारखं. तिला आता कुठे सोडून जाता येईल. एकदा बाजारात म्हणून गेलो. थोड्या वेळाने येऊन पाहतो तर बायकोला भेटून घेतलं. अरे काय म्हणतोस काय सांगू रे. दुर्दैवाची दशा होता. कशी कशी हात विजवली आणि तिला हॉस्पिटलात दाखल केली. आता कशी आहे तिची तब्येत. आज रात्री आली सुट्टीवर म्हणून हाच ड्युटीवर दाखल. पाहता तर काय धडा दुसरा वाचला. 2 दिवसापूर्वीच ठेवलाय त्याने साहेबांनी. तू सांगितलं होतंस ना साहेबांना. मी सांगितलं पण तू साहेबांचा स्वभाव जाणतोस. आता तूच सांगितलं तर त्यासाठी तरच आलो. साहेब आताच आहे ना. हो फारसे कुठे जात नाहीत ते. म्हणजे तब्येत बरी नाही. कधीतरी लहर आली की जातात ऑफिसमध्ये आणि कधी कधी डॉक्टरांकडे. हा आता इथे डॉक्टरांकडे जायला निघताय तेव्हा तू थांबितच. मी ठेवून आलोच आहे. हॅलो. हा डॉक्टर पाळंदे. दीनानाथ हियर. हा हा ठीक आहे. नो पेन. रिपोर्ट आला. बरं बरं ठीक आहे. मी येतोच हॉस्पिटलमध्ये. काय म्हणाले डॉक्टर. काय म्हणणार रिपोर्ट आल्याशिवाय. आता त्रास नाही ना होत? आणि होत असला तरी तो मासा मला सोसला पाहिजे. पण रिपोर्ट येणार केव्हा. येईल आज उद्याकडे. झाल्या दिवसांच्या पगारा करता आला असशील नाही. पगारा करता नाही आलं साहेब. मग कशा करता. तुम्ही दुसरा हॉस्पिटल ठेवला. ठेवायला नको होता. पण माझं कसं होईल. ते तुझं तू ठरव. इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर. इतकी वर्ष नोकरी केलीस म्हणून इतके दिवस थांबलो आणि तुझा मुलगा मेला म्हणून माझं काम का अडून राहावं. तरी तरी 4 दिवस वाट पाहिली मी तुझी. मी त्या दिवशी हजर होणार होतो साहेब. पण मुलाच्या धक्क्याने बायको वेड्याघात झाली आणि तिने पेटून घेतलं स्वतःला. कोणी कोणासाठी मरत नाही या जगात. तुम्हा लोकांची नाटकं चांगली ओळखून आहे मी. तुमच्या पायाच्या पण साहेब. बायको हॉस्पिटलात आहे. आता तोंडाच्या आलेला मुलगा गेला. आता जगायचं तर कुठल्या आधारावर. या आणि ही भागात नोकरी गेली तर. या भागात आता एकच बंगला नाहीये. पण साहेब. दॅट्स ऑल. उद्या ऑफिस मध्ये येऊन पगार घेऊन जा. साहेब साहेब. दयाराम घडल्या घरात असं रडू. चुकलं व्हायचंय. साहेबांचं काही चुकलं नाही. माझा मुलगा गेला. उद्या बायको गेली म्हणून त्याने आपलं काम कशाला अडून जायचं. माझा प्रारब्ध तसं. येतो बाई साहेब. हा आले झाली. हे घे 500 रुपये आहेत. बाई साहेब. अरे घे ना. घे म्हणते तर घे.
ऐकलंय मी सारं. बायकोची काळजी घे आणि बरी झाली ना म्हणजे मग एकदा इथे घेऊन ये. हो बाईसाहेब, हो बाईसाहेब. आणि हे बघ, दर महिन्याच्या 10 तारखेला इथे येऊन पगार घेऊन जायचा. नाही बाईसाहेब, मी शोधीन दुसरी कुठेतरी नोकरी. तरी सुद्धा इथे येऊन पगार घेऊन जायचा. बाईसाहेब, ही मदत नाही रे. याची तब्येत बरी नाही. आज रिपोर्ट्स यायचे. त्यांना आराम पडावा, कुणाचीही कळकळाट लागू नये म्हणून करते मी हे. तुमचे पुण्य फार बाईसाहेब. साहेब लवकरच बरे होते. येतो बाईसाहेब. असू दे, असू दे. तुम्हाला कळत कसं नाही. जगात पैसा जोडायचा नसतो, आशीर्वाद जोडायचे असतात. फक्त आशीर्वाद. रेखा, तू कुठे निघालीस? मिलिंद बरोबर चालली मी कायमची हे घर सोडून. वेळ का लागले तुला? आणखी काही दिवस या घरात राहिले ना तर खरंच वेळ लागायची पाळी येईल माझ्यावर. मी कशी राहते मग या घरात? तू राहिलीस तुझ्या नवऱ्यासाठी. नाही, मी राहिले तुझ्यासाठी, तुमच्यासाठी, नितीनसाठी, प्रवीणसाठी. प्रवीण तर गेले, आता तूही हे घर सोडून चाललीस. आई, पळून जाऊन लग्न करणार आहोत आम्ही. पण दिनानाथची मुलगी पळून गेली. हा डाग लागायचा तो लागणारच या घराला. एका मुलीने आत्महत्या केली आणि दुसरी मुलगी पळून गेली. आई, हे तू बोलतेस? तिच्या आई म्हणून नाही बोलते. बोलते ती यांची पत्नी म्हणून, या घराची लक्ष्मी म्हणून, या घराच्या प्रतिष्ठेसाठी, इब्रतीसाठी. मी हे प्रेम केलं होतं तुझ्या वडिलांवर, पण असं घर सोडून नाही परत आले. प्रेम इतकं अधीर असू नये रेखा. आज ना उद्याचं मन पडते आणि संमती देखील तुझ्या लग्नाला. आणि नाही दिली आणि भलत्याच कुणाबरोबर माझं लग्नही ठरवलं तर? त्यावेळी मी तुझ्या पाठीशी उभी राहील. पण आज वाचवाय सध्या तुझ्या वडिलांची तब्येत बरी नाही. आता डॉक्टरकडे गेले ते रिपोर्ट आणायला. त्याला हा धक्का नाही सहन व्हायचा. आपली प्रमिल गेली, कसला धक्का बसला त्यांना? रेखा, आगबोट जितकी पाण्याच्या वर असते त्याच्या 3 पट ती पाण्याच्या खाली असते. आई, मलाही तुझ्यासारखंच वाटायचं गाई पूर्वी, पण नाही. आता माझी खात्रीच झाली. बाबांचं प्रेम असेलच तर ते स्वतःवर, ओढ असली तर ती स्वतःशीच, आणि जीव जडला तर तो प्रतिष्ठेवर, अहंपणावर. खरं सांगू आई, आई तूही हे घर सोडून चल. आपण ना सारे जाऊया. तू, मी, भिकोबा, नितीन, आपण सारे जाऊया. राहू दे त्यांना या वैभवशाली एकटे या तुरुंगात. रेखा, अगं मी हे घर सोडून जाऊ? वेळेपोरी माझी बरात आली या घरात. आता गेलीस तर पालखी जाईल या घरात. तिला उडून गेली तरी पक्षिणीला नाही जाता येत घर तर सोडून. रेखा, कुठे निघालीस बॅग घेऊन? सिनेमातल्या एखाद्या नायिकेसारखी. घर सोडून चालले होते मी कायमची मिलिंद बरोबर. चालले होते म्हणजे आता बेत बदलला वाटतं. हो, एकूण आईच्या डोळ्यातील अश्रूंचा बाण ओलांडून जाता आलं नाही तुला. आई, तोर तुझे उपकार. नितीन, अगं माझ्यावर कशाला चिडते? मी तर म्हणतो की तू खरंच जायलाच पाहिजे होतस बाबांच्या नाकावर टिच्चून. काय तू कशी होणार डॉक्टरीन? डॉक्टर म्हटलं की मन कसं घट्ट असावं लागतं. नो आई, नो बाबा. दिसला पेशंट त्याला उभा कापा. दुसऱ्यांना एवढा उपदेश देतोस, मग तू का राहिलास या घरात? अगो गेलाच असतो तुझ्या पाठोपाठ. पण छे, तू माझा चान्स घालवलास. नितीन आता गप्प राहायला काय देशील बाबा? एक कप गरम चाय, तोही भिकोबाच्या हातचा. जा बाई रेखा, ती बॅग नेऊन आत ठेव जा, कोणी यायच्या आधी. हो. आई, काका आले. भाऊजी,
हे आताच गेले डॉक्टरकडे. ते जुनं झालं. तुम्हाला नाही भेटले डॉक्टरांकडे? नाही, नक्कीच चुकामुक झाली असेल. रस्ता बदलला की चुकामुक गटार असते होईल. भाऊजी, डॉक्टर काही म्हणाले का यांच्या रिपोर्ट्स बद्दल? हो, काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना? जास्त दिवस काळजी करण्यासारखं नाही. म्हणजे भाऊजी, तुम्ही असं मुद्दाम का बोलता? सरळ सरळ काय ते सांगा ना. पहिली इतकं सरळ आणि सहज सांगता आलं असतं तर किती बरं झालं असतं. की जीवनच असं आहे की इथं आपली मुदत संपेपर्यंतच राहत. म्हणजे काका, काय झालंय बाबांना? सांगा ना काका, काय झालंय बाबांना? शेकण्यापूर्वी तुमच्याकडून एक वचन होय मला. वचन? कसलं वचन? तुम्ही नेहमीप्रमाणे खंबीर राहा, पण घट्ट करून आल्या प्रसंगाला तोंड द्या. दिलं वचन. सांगा. तिनाचं आयुष्य फार फार तर 6 महिन्याचं आहे. का? असं काय झालंय बाबांना? ब्लड कॅन्सर. तू मेडिकल आहेस, तुला माहित असेलच की यावर काही उपाय नाही. याची कल्पना आहे? नाही, आणि डॉक्टर ती देणार पण नाही. फक्त तुम्हाला सांगितलं कारण त्याचे राहिलेले 6 महिने त्या आनंदात घालायला तुम्ही मदत करावी म्हणून. देवाला फक्त 6 महिने बस संपणार आहे तुझी माझी सोबत. तुम्हाला आठवतं, लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही मला म्हणाला होता, मनू, मी तुला जन्म जन्मांतरी अंतर देणार नाही. ती रात्र संपली, ते वचनही संपलं. आता पक्षीच उडून चाललाय दूरच्या प्रवासाला. पक्षीला एकट्याला घरट्यात टाकून पिलं जातील उडून एका मागून एक. घरट्यातून आपापल्या जोडीदारांसोबत एकटी नाही, एकटी. सांगा, सांगा दिनारात का असं सोडू गेला तुम्ही माझ्यावर? कसं सोडू गेला तुम्ही माझ्यावर? आई, ए आई, काकांनी आपल्याला काय सांगितलंय? बाबांना कळता कामा नये. मला तरी कुठं काय कळलंय? येडी, स्वप्न होतं ते. हो हो, स्वप्नच पडावं लागेल ते. रेखा, फोन कर विनीतला आणि त्याला सांग तुमच्या मार्गातली एक अडचणी आता दूर होणार आहे. कारणची फक्त 6 महिने, फक्त 6 महिने थांब पडावं. संपणार आहे सगळ्यांचा तुरुंगवास, संपणार आहे सगळ्यांचा तुरुंगवास. वहिनी, तिला कुठल्याही क्षणी ते तुम्ही वचन दिलंय मला. वचन त्याने सुद्धा दिलं होतं मला, पण नाही पाळलं. पण मी पाळलं. नाही दिसू देणार त्यांना माझं दुःख, नाही दिसू देणार त्यांना माझं दुःख. आई, हा? काय झालं ग? रेखा, काय झालं? कुणी काहीच का बोलत नाही? काका, काका, तुम्ही तरी सांगा काय झालं? तिनाला तुझे वडील, पण त्यांचा आणि तुझं कधी पटलंच नाही. आई शिवाय कुणाचंच कधी त्यांच्याशी पटलं नाही. पण आता 6 महिने तुला त्यांच्याशी पटवून घ्यायला हवं. का? असं काय विशेष होणार आहे पुढील 6 महिन्यात? तुझा भाव या जगात असणार नाही पुढल्या 6 महिन्यात. काय? ही इज अ पेशंट ऑफ लिकोमिया. हे 6 महिने तू त्याला देता येईल तेवढा प्रेम देण्याचा प्रयत्न कर. मी इम्पॉसिबल काका. मी त्या दिवशीच म्हणालो होतो, हिटलरचा सुद्धा अंत झाला. हुकुमशाही फार काळ टिकत नाही. काका, या घराला तुमच्या मित्रानं फार छळलंय. पण म्हणतात ना, देवाच्या काठीला आवाज नसतो, हेच खरंय. नितीन, अरे सॉरी फॉर दिस थिंग. सॉरी, मला आनंद झालाय, मला आनंद झालाय. पुढील 6 महिन्यात आम्ही सुटणार, आम्ही मुक्त होणार. आई, खबरदार, मला आई म्हणून हाक मारलीस तर मला मुलगा झालाच नाही असं समजेल मी. नालायक, तुझ्या बापाशी तुझा वैर असेल, पण ते तुझ्या आईचं कुंकू आहे हे कसं विसरलास? एवढा अधीर झालास ना त्यांच्या वर्णाला, मग तुझ्या हाताने हे कुंकू. पण ते जास्त वेळ थांबावं लागणार नाही तुला हे तुरुंगवासात. चल निघ इथून. आज लाज वाटली तुला मला जन्म दिल्याबद्दल. अरे आकाशातला तारा ढळला तर पृथ्वीवरील फुलं कळ्या रडतात, पानोपान
आणि तू चल नाही इथून. नीट म्हणते ना. हॅलो सदा, तू डॉक्टरांकडून खाली उतरलास, मी पोहोचलो. डॉक्टर काय म्हणाल? हा, काय म्हणणार? हिरवा सिग्नल दिला रे. नो मोर मेडिसिन्स, नो डाएट्स. That's good. उद्यापासून मी रेग्युलर कामही करू शकतो सदा. मी तुला सांगतो सदा, श्रीमंत लोकांचा खिसा हलका करण्यासाठी निरनिराळ्या टेस्ट शोधून काढल्या त्या डॉक्टर लोकांनी. मग तुला आज बरंच हलकं हलकं वाटत असेल, नाही? ब्रेकफास्ट इथंच घेणार की वर? अर्थात इथंच आम्ही दोघे करू ब्रेकफास्ट. पुन्हा असा योग कधी येईल कोण जाणे. सदा, डॉक्टरांकडून रिपोर्ट यायच्या आधी मीही थोडा घाबरलो होतो. म्हटलं आमची डायरी चुकते की काय. तू डायरी लिहितोस? येस, रोजची नाही पुढची. तू ज्योतिष आणतोस? अरे स्वतःचं भविष्य कळायला ज्योतिषी रे कशाला. माणसाला मनात आणलं तर स्वतःचं भविष्य तो स्वतःच घडू शकतो. मला काही वाटत नाही. थांब, तुझी खात्रीच करून देतो. ही बघ, हीच ती डायरी 25 वर्षापूर्वी लिहिली. 16व्या वर्षी मॅट्रिक व्हायचं, 20 वर्षापर्यंत इंजिनिअरिंगची पदवी संपादन करायची. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी परदेशी जायचं. तिथून येता स्वतःची फॉर्म काढायची. तिचा व्याप सारा देशभर वाढवायचा. बंगला कुठे बांधायचा, गाडी कुठली घ्यायची, सगळं लिहून ठेवलं होतं. मी ते तसंच झालं नाही, मी घडवून आणलं. अरे बुला फुलाला गाठ पडली असेल याचाच याचा अर्थ. अरे इथं उद्या काय घडणार ते कोणी सांगू शकत नाही. आणि तू तर 20 वर्षांनी काय काय करणार ते लिहिलं. इट वॉज अ प्री-प्लॅन्ड सदा. तुला काय वाटतं? तू फक्त आयुष्यात एकटाच पुढचे प्लॅन आखतो. अरे प्रत्येक जण इथं पुढचे प्लॅन आखत असतो. म्हणूनच कधीतरी कुणाला उत्तम क्रिकेट होण्याचं स्वप्न काढायला सुद्धा स्पोर्ट्सचं दुकान टाकावं लागतं. कारण त्यांचा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो सदा. माझ्या बाबतीत देखील हेच म्हणशील का तू? तुला माहित नाही, मला लहानपणापासून वैमानिक व्हायचं होतं, पण झालो पोलीस ऑफिसर. अरे सदा दिनानाथ, माणसाची डायरी चुकते, देवाची नाही चुकत. आय डोंट बिलीव्ह सदा, आय डोंट बिलीव्ह. कसला आलाय रे ते? देव म्हणजे माणसाच्या वेड्या श्रद्धेचा शेंदूर पासलेला एक दगड. सदा, तू स्वतः होऊन वैमानिकाचा कोर्स सोडला, त्यात देव कुठे आला? पण तो कोर्स सोडायला कारणही तसंच. तुला माहित आहे, मी शाळेत असल्यापासून मला वैमानिक व्हायचं होतं. आमच्या घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती, तरी देखील आई वडिलांनी भीक मागून कर्ज काढून मला वैमानिक बनवलं. खरं झालं, आज ते दोघेही हयात नाहीत, माझा पराभव पाहिला. सदा, तुला वैमानिकाचं लायसन्सही मिळालेलं होतं. हा, मला एकदा तू तुझ्या विमानातून फिरवून आणण्याचं कबूल केलं होतं, आठवतं तुला? आठवतं, पण तो दिवस उजाडण्या आताच मी तो नादच सोडला. का? या संदर्भात मी तुला कधी काही विचारलं नाही आणि तू सांगितलंही नाही. अरे पराभवाचे वड दाखवायचे कशाला? पण आज ते वड, ती जखम तू उघडी केलीस ना. तुला ते आपल्या कॉलेजमधली सुचेता आठवतो? अरे हा हा हा, माझ्या समोरच तुमचं प्रेम जमलं, मोहरलं. सदा तुम्ही दोघं लग्न करणार होतात ना? तुमच्या लग्नाबरोबर. येस, बरोबर. पण तू परदेशी गेलास आणि ती घटना घडली. कसली घटना सदा? अरे नुकतंच मला वैमानिकाचं सीपीएल लायसन्स मिळालं आणि सुचेताला अटक झाला की माझ्या बरोबर विमानात बसण्याचा. मी विमान चालवताना आणि एक दिवस मी सकाळी विमान सुरू केलं सुचेताला. काही क्षणातच आम्ही ढगांच्या वर पोहोचलो. मोहन दिवभर आकाश, खाली ढगांच्या पायकड्या आणि शेजारी सुचेता सारखी प्रियता. पण अचानक काय घडलं कुणास ठाऊक. विमानाचा पंखा बंद पडला. मी घाबरलो, पण तिला तसं जाणवून दिलं नाही. ती कसा बसा लँडिंग करण्याचा प्रयत्न करू लागलो, पण माझा ताबा सुटला. तिचा तो भीतीनं पांढरा फट्ट पडलेला चेहरा पाहून आणि विमान कोसळणं भर समुद्रात. मी त्याआधी पाहिलेच तर ठरवलं होतं. ज्यावेळी मी शुद्धीवर आलो त्यावेळी मला कळलं की मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, एकटाच. त्या सोल समुद्रात माझ्या सुचेताचा कुणाला काहीच पत्ता लागला नाही. Oh, it's really a tragedy. बस
त्या दिवसापासून मला विमान चालवण्याचा तिटकार येऊ लागला आणि मी तो कोर्स करतो आणि पोलिसात भरती झालो. त्यापर्यंत तसाच राहिलो, अविवाहित, फक्त सुचेताच्या आठवणीवर. मी तुझ्या जागी असतो तर ठरवल्याप्रमाणेच वागलो असतो, यशस्वी वैमानिकच झालो असतो आणि दुसऱ्या मुलीशी लग्नही केलं असतं. सदा स्वतः आखलेल्या मार्गापासून ते ढळतात ना, ते दुबळे असतात, दुबळे. मनोधैर्य नसतं त्यांच्यात. तुझ्यातही ते नव्हतं. नसेलही. माझ्या एकाही मुलात ते नाही, म्हणून त्यांचा मार्ग मला आखून द्यावा लागला. पण मुलांना ते आवडलेलं नाही. हा, पण केव्हा ना केव्हा तरी त्यांना कळू दे की मीच आखून दिलेला मार्ग बरोबर होता म्हणून. पण त्यांना तसं कळलं नाही तर. नाही सदा, असं होणार नाही. मी मांडलेलं आयुष्याचं गणित आतापर्यंत चुकलेलं नाही. जे जे मी ठरवलं ते ते घडलं, झालं. रेखाबद्दल, नितीनबद्दलही मी लिहून ठेवलं. मी ते तसंच घडून येणार, मी घडवून आणणार. हा मी पडा किती काळ जोपासणार आहेस, किती काळ त्या कोशातच राहणार आहे? मरेपर्यंत. तू हसलास काही हरकत नाही, पण पुढच्या 5 वर्षात तुला दिसून येईल की मीच ठरवलेल्या गोष्टी कशा घडून येतात त्या. त्या पुढची 5 वर्षाची डायरी तू स्वतःबद्दलची काय लिहिली? आणखीन 5 वर्षांनी धंद्यातून निवृत्त होणार आणि अमेरिकेत जाऊन स्थायिक होणार. इट इज डिसाइडेड सदा. बाय द वे सदा, उद्या संध्याकाळी तू मोकळा आहेस ना? हो. हा, ही मंडळी यायची आहेत रे एंगेजमेंटची तारीख निश्चित करण्यासाठी. कुणाचा एंगेजमेंट? अरे रेखा आणि नितीन. अरे पण लेखनाने दिला याची तू आगाऊ कल्पना दिली आहेस ना? आगाऊ कल्पना द्यायला एंगेजमेंट म्हणजे संप नव्हे सदा. अखेर संपावरच जावं लागणार आहे मला आणि रेखाला आता. बाबा, तुम्ही आम्हाला गुलाम समजत असलात तरी आम्हीही माणसंच आहोत. लग्न ही आमची खाजगी गोष्ट आहे आणि यात तुमचे अरे रवे आम्ही खपून घेणार नाही. सभेत करायची भाषणं घरात करून वेळेचा अपव्यय कशाला करता? माझ्या मर्जीप्रमाणे वागणाऱ्यालाच या घरात राहता येतं. तुम्हाला काय वाटतं, हे घर सोडून गेल्यास आम्हाला बाहेरच्या जगात काही जगता येणार नाही? प्रयत्न करून पहा. बापाच्या पंखाखाली राहून घोषणा करणं खूप सोपं असतं, पण प्रत्यक्षात तसं वागणं तेवढंच कठीण असतं. एनिवे, उद्या ती मंडळी इथं येणार. तुझी आणि रेखाची परीक्षा झाल्याबरोबर मी तुम्हा दोघांची लग्न उरकून घेणार आहे. स्टॉप इट. हसायला काय झालं? परीक्षा झाल्यानंतर म्हणजे आणखी 6 महिन्यानंतर ना? आय से स्टॉप इट. बाबा, पुढील 6 महिन्यानंतर तुम्ही ठरवलेली आमची लग्न तुमच्या डोळ्यात देखत होऊ शकणार नाही. का? कारण ऐकायचं आहे. प्लीज अंकल, या अहंकारी माणसाचा अहंकार संपवण्यासाठी हाच क्षण योग्य आहे. बाबा, तुम्ही डायरी लिहिता ना? येस. स्वतःच्या आयुष्याची आणि दुसऱ्याच्या सुद्धा. येस, बाय ऑल मीन्स. मग तुमची ही डायरी चुकीची आहे. तुमचं पुढील आयुष्य फक्त 6 महिन्यांसाठी आहे असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर तो धक्का बसवण्याचं मनोधैर्य आहे तुमच्या आधी? तर कशाला? सेड पॉझिटिव्हली. मग ऐका तर, डॉक्टरी रिपोर्ट प्रमाणे तुमचं पुढील आयुष्य फक्त 6 महिन्यांसाठी आहे. या पुढील 6 महिन्यात तुम्हाला आमचा जेवढा छळ करायचा असेल तो करून घ्या. बिकॉज यू आर अ पेशंट ऑफ ल्युकोमिया. सदा, इट इज अ फॅक्ट. येस. सो व्हॉट? तुला कोणी सांगितलं? डॉक्टरांनी. माझ्यापासून का लपवलंय डॉक्टर? तुला धक्का बसू नये म्हणून. डॉक्टरांनी अजून दीनानाथला ओळखलेलं नाही. अरे, जीवन जितक्या सहजपणे मी स्वीकारलंय तितक्या सहजपणे मरणही स्वीकारेल, पण तसूभरेही न वागता. अरे कधी आता तरी हा अहंकार सोडून दे. अरे जीवन ही एक अशी गोष्ट आहे की ती पुन्हा नाही मिळत. जीवन एकदा जगायचं असतं सदा. मी ते जगलो समर्थपणे. होय, पण ते फक्त तुझ्यासाठी, तुझ्या अहंकारासाठी, तुझ्या प्रतिष्ठेसाठी, तुझ्या हट्टासाठी. आता फार थोडे दिवस राहिले तुझ्याकडे. तरी त्या दिवसांचा तरी स्टोलर कर. जीवन हे एक चांगल्यासारखं असतं, दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी, त्यांचं जीवन फुलवण्यासाठी. पण चांदणं पसरणाऱ्या चंद्रासारखा मी परप्रकाशी नाही सदा. मी स्वयंप्रकाशी आहे. माझं आयुष्य फक्त माझं आहे.
उरलेले 6 महिनेही माझे आहेत. त्यातला प्रत्येक क्षण माझा आहे आणि तो माझा म्हणूनच मी जगणार. मी माझ्यासाठी माझ्या इच्छेनुसार मला जे जे हवं ते घडवून आणणार आहे मी. तर दीनानाथ, अरे घडतोय तो माणूस आणि घडवतोय तो परमेश्वर. आय डोंट बिलीव्ह सदा, आय डोंट बिलीव्ह. मी जे ठरवलंय तसंच घडून येणार आहे. मी घडवून आणणार आहे. पुढच्या 5 वर्षात घडून येणाऱ्या गोष्टी मला फक्त 6 महिन्यात घडून आणाव्या लागतील, इतकंच. हॅलो, मी भिकोबा बोलतोय. हो, साहेब बाहेर गेले आहेत. हो हो, तब्येत बरी आहे त्यांची. हो हो, सांगेन. बरं सांगेन. हॅलो, हा मी भिकोबा बोलतोय. हो, साहेबांची प्रकृती बरी आहे. हो हो, सांगेन. साहेबांची प्रकृती बरी आहे तर बाहेर गेले आहे. माझा जीव चाललाय मग तुम्हाला हसू फुटतंय. अहो, गेला महिनाभर हेच चाललंय सकाळपासून. या धावपळीत माझं वजन कमी झालंय 10 किलो. हे सुद्धा डायटिंग न करता. वा, छान. छान काय, कधी दोन्ही फोन निर्धार वाजू लागतात. बघा. हॅलो, नाही रॉंग नंबर. हो, रॉंग नंबर. काय म्हणाला? रॉंग नंबर. कसला नंबर? अरे रॉंग नंबर. रॉंग नंबर. साहेब, रॉंग नंबर. प्रिया, तू खरंच तू? विश्वासच नाही बसत. पटली खात्री? पूर्णपणे नाही, पण तू आलीस तरी कशी? मी तर कशी आले हे मला माहित नाही, पण नितीन खूप वाटतंय तुला भेटावंसं आणि तशीच निघून आले. पण तुझे ते काका आणि तुझ्या पार्टीवर त्यांनी तुला तू नौकर? अरे नौकर गेला उडत. प्यार किया तो डर ना किया. मला काय वाटतं ना, हल्ली पुरुषापेक्षा बायका जास्त नीट झाल्या. पण हे मला सांग, त्या दिवशी तुझ्या नोकरानं मला कसं ओळखलं ग? काय रे नितीन, नुसती दाढी लावलीस तू, आवाज तोच. तुला ओळखता यावा म्हणून नाही बदलला आवाज. नितीन, मला एक सांग, पुढच्या महिन्यात तू मोकळा आहेस का? का? माझ्या लग्नाला नाही येणार तू? तुझं लग्न? हो, आता ठरवतात. हे सांगायला आलीस इथे? कळलं मला. लग्न पत्रिका नाही दिलीस तरी आहे घेऊन येईन मी आपल्या प्रेमपत्रांचा. ए नितीन, दागवलंस का? रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू. ए नितीन, बघ ना माझ्याकडे. अरे ए नितीन, रागवलंस का? अरे मी चेष्टा केली तुझी. नाही, काका माझ्यासाठी नवरा मुलगा शोधता हे मात्र खरंय, पण मी त्याच्याशी लग्न करणार ही मात्र थट्टाच झाली. तू